गुड मॉर्निंग एव्हरीवन. दी कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी मयुरी भारदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला नूतन वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडव्याचा दिवस. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुहूर्ताची वाट बघत असाल तर 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्याच्यामुळे कुठलंही शुभ काम सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या परीक्षेची तयारी करून सुरू करण्यासाठीची आपली यूट्यूब सिरीज जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यातला पुढचा भाग जो आहे सिलेबसचा डिकोडिंगचा, तो आज मी घेऊन आलेली आहे. पार्ट 2 सिलेबस डिकोडिंग. त्यातला पार्ट 1 जो आहे तो आपला परवा झाला होता. पाहिला नसेल तर जरूर बघा. सिलेबस डिकोडिंग UPSC MPSC अशा पद्धतीचा पार्ट 1 असं लिहिलेलं आहे तिथे. आणि आजचं जे लेक्चर आहे आपलं ते त्याच्यामध्ये आहे पार्ट 2. पार्ट 1चं जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये आपण प्रिलिमचा पूर्ण GSचा आणि CSATचा सिलेबस पाहिला होता. त्याचबरोबर मेन्सचा जो एसेचा पेपर आहे त्याचा सिलेबस पाहिला. त्याचबरोबर GS1चा हिस्ट्री आणि जॉग्राफी असणारा जो पार्ट आहे तोही पाहिलेला आहे. त्यातला फक्त शेवटचा एक पार्ट होता तो राहिला होता आपला GS1चा. त्या पार्टपासून आपण सुरू करणार आहोत. तर आजपासून आणि आपला फाउंडेशन कोर्सही परवापासून सुरू झालेला आहे. GS फाउंडेशन कोर्स जो 1 महिन्याच्या कालावधीचा आहे. तुम्ही ॲडमिशन घेतली असेल तर वेल अँड गुड, नसेल घेतली तर लवकर घ्या. आपली यूट्यूब सिरीज जी आहे ओपन डेमो लेक्चर्स ती आज आणि उद्यापुरतीच आहे. आज आत्ता आपण लाईव्ह जातो आहे यूट्यूबवरती, ज्याच्यामध्ये आपण सिलेबस डिकोडिंग बघतोय. साधारण तास दीड तासाचं हे लेक्चर असेल आणि आपलं सिलेबस डिकोडिंग संपेल. दुपारी आपण पुन्हा 2 वाजता भेटणार आहोत फाउंडेशन बॅचच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये 2 ते 3:30 असं दीड तासाचं पहिलं लेक्चर आणि 2:45 ते 5:15 असं दीड तासाचं दुसरं लेक्चर. अशी रोज आपली ही लेक्चर सिरीज यूट्यूबवरती सुरू आहे. ही सिरीज आपण स्पेसिफिक घेऊन आलेलो आहोत डेमो लेक्चर्ससाठीची यूट्यूबवरती. पुढची लेक्चर्स मात्र सगळी आपली ऑफलाईनला आपल्या क्लासरूममध्ये आणि ॲपवरती होणार आहेत लाईव्ह. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल तर ही रेकॉर्डेड बॅच आहे का, तर अजिबात नाही, ही लाईव्ह बॅच आहे. त्यानंतर तुम्ही ह्या लाईव्ह बॅचमध्ये आपण इंटरॅक्टिव्ह सेशन्स ठेवलेले आहेत आणि त्या बॅचचं डिस्क्रिप्शन आपण वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला काहीही शंका असतील तरी तुम्ही आमच्या ऑफिसच्या फोन नंबरवरती फोन करू शकता. त्याचबरोबर आजच्या लेक्चरच्या लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर पाठवत राहा. तर चला सुरू करूया. सिलेबस डिकोडिंग राज्यसेवा 2025च्या दृष्टिकोनातून पार्ट 2. GS1चा जो मुख्य परीक्षेचा पेपर 4 या नावाने MPSCच्या सिलेबसमध्ये आहे आणि UPSCच्या सिलेबसमध्ये मात्र त्याचं पेपर 2 असं नाव आहे. तर तो जो पेपर आहे त्याच्यामध्ये शेवटचा पार्ट आपला राहिलेला होता तो म्हणजे भारतीय समाज किंवा इंडियन सोसायटीची रिलेटेड जे पॉईंट्स आहेत सिलेबसमधले ते आपले डिस्कस करायचे राहिलेले होते. ते आपण डिस्कस करणार आहोत. माझा आवाज क्लिअर आहे का? चॅटबॉक्समध्ये जरा सांगा. येस बेलर, हॅलो, आवाज येतोय का क्लिअर? गुढी उभारून झाली असेल अशी आशा करते. वेळीच तुम्ही हजर राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. येस बुद्धम, शुभेच्छा. माझा आवाज क्लिअर होतो? तर चला पुढे जाऊया, कारण सुरुवातीचा पार्ट होता तो महत्त्वाचा आहेच, प्रश्नच नाही. पण आता आपण सिलेबस डिकोडिंग सुरू करतोय त्याच्यामुळे येस शरद, थँक्यू सांगितल्याबद्दल. आवाज क्लिअर आहे ते. चला पुढे जाऊयात. ओके. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडित समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. आता हा जो भारतीय समाज आहे तो भारतीय समाज आज निर्माण झालेला आहे का? तर नाही. भारतीय समाज आजची जी बॉर्डर आहे भारताची, पॉलिटिकल बॉर्डर ज्याला आपण म्हणतो, ती पॉलिटिकल बॉर्डर जेव्हा केव्हा तयार झालेली असेल ती असेल. पण समाज म्हणून जर तुम्ही बघितलं तर हडप्पा संस्कृतीपासून आपल्याला दिसतं की ह्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती आहे.
आणि त्या मानवी वस्तीचा उगम जो आहे तो प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला सापडतो. त्याच्यामुळे प्राचीन इतिहासामध्ये ज्या पद्धतीने हा समाज घडत गेलेला आहे, समाजामध्ये ज्या गोष्टी विविध घडत गेलेल्या आहेत, तो ह्या सगळ्या आजच्या समाजाच्या 2024 मध्ये भारतामध्ये जो समाज आहे, तर मुळामध्ये ही समाज संकल्पना काय आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे ज्यावेळेस आपण ह्या पॉईंट्सचा अभ्यास करणार आहे. समाज संकल्पनेचा हे जे कुटुंब एक बेसिक युनिट म्हटलं जातं, अनेक कुटुंबांचा मिळून समाज होतो आहे. पण भारतीय समाजाचं वैशिष्ट्य काय आहे, भारतीय समाजाचंच ते वैशिष्ट्य काय आहे, बाकीच्या समाजांचं, बाकीच्या देशातल्या लोकांचं आणि समूहाचं ते वैशिष्ट्य का नाहीये, त्याची छबी आपल्याला ह्या सिलेबसमध्ये दिसते आहे. तुम्ही बघत असाल तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इथे ऑलरेडी दिलेली आहेत. सामाजिक सबलीकरण, जातीयतावाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, हे जे मुद्दे मांडलेले आहेत हे तुम्ही जर बारकावीने पाहिलं तर ते आपले प्रॉब्लेम एरियाज आहेत. म्हणजे इथे आपल्याला थोडंसं सबलीकरण आणि एकीकरण घडवण्याची गरज आहे असं भासतं. पण हेच तुम्ही अजून नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याची दुसरी बाजू बघितलीत तर भारतामध्ये जी विविधता आहे, पहिल्या पॉइंटमध्ये सिलेबसच्या जे म्हटलेलं आहे भारतीय समाजाची विविधता, ती विविधता कुठल्या कुठल्या बाबतीत आहे बरं समाजाची. आता महाराष्ट्र हा एकच राज्य आपण घ्यायचं ठरवलं, भारत हा समाज, अख्खा समाज भारत देशातला, हे आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवूयात. महाराष्ट्राचा एकंदर महाराष्ट्र राज्यात राहणारा जरी तुम्ही समाज घेतलात, किती विविधता आहे सांगा तुम्ही मला. म्हणजे दर 25-30 किलोमीटरला गेलं की पाणी बदलतं किंवा बोलण्याची ढब जी आहे, एक हेल असतो प्रत्येक भाषेला. मराठी भाषा जरी महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक बोलत असले तरी प्रदेशानुरूप बोलण्याची ढब बदलते, हेल बदलतो भाषेचा आणि भाषामध्ये वापरले जाणारे शब्दांचा प्रयोग सुद्धा बदलत जातो. भाषिक विविधता आहे. मराठी भाषेचेच किती कांगोरे आहेत, मग तशा अनेक भाषा बोलल्या जातात भारतामध्ये, तर भाषांची विविधता आहेच आहे. धर्माची विविधता आहे का, तर धर्माची विविधता म्हणजे जगामध्ये जे प्रौढ किंवा प्रचलित असणारे जे धर्म आहेत, तुम्ही जर बघितलं तर त्यातल्या 3 ते 4 धर्माचा उगम, 4 धर्मांचा उगम भारतामध्ये हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे आणि शीख धर्म आहे. या धर्मांचा उदय ह्या भारतीय समाजाच्या मध्ये झालेला आहे. आणि त्याचबरोबर ख्रिश्चन आणि इस्लाम नावाचे जे धर्म आहेत ते, तर हे सर्व धर्म प्रचलित धर्म मी म्हणते, त्या धर्मांचं रिप्रेझेंटेशन भारतामध्ये आहे. बरं, त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलं तर इस्लाम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी आणि बोहरा आणि अजून वेगवेगळे काही सब पार्ट्स पडलेले आहेत. ख्रिश्चनांमध्ये प्रोटेस्टंट्स आणि हे विभाग जे आहेत त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला भारतामध्ये सापडतं आहे. हिंदू धर्मामध्ये तर आपण विचारायला गेलं तर बऱ्याच वेळा चर्चा पण होते, हिंदू हा धर्म आहे का वे ऑफ लाईफ आहे, त्याच्यामध्ये किती विविधता आहे. त्याचबरोबर ह्या धर्म गोष्टींमध्ये समाजामध्ये काही चालीरीती, रूढी, परंपरा ज्या काही चुकीच्या आहेत, मानवतेच्या विरोधात असणाऱ्या आहेत, ती म्हणजे आहे जातीयवाद. मी जे म्हणलं ना, नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर भाषा, संस्कृती, धर्म, त्याचबरोबर आपल्याकडे आहे भौगोलिक विविधता. म्हणजे आपल्याकडे उत्तर भारतामध्ये हिमालय जिथे पर्वतरांगा आहेत, बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे, पण आपल्याकडे राजस्थानमध्ये असणारं वाळवंट, थारचं डेझर्ट पण आहे. आपल्याकडे सह्याद्री माउंटन रेंजेस आहेत, पण त्याचबरोबर आपल्याकडे विस्तारित अशी किनारपट्टी पण आहे. आपल्याकडे नद्या वाहतात, त्याच्यामध्ये बारमाही नद्या पण आहेत आणि फक्त पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्या पण आहेत. तर भौगोलिक विविधता पण आहे. काळी माती आहे, रेगूर मृदा आहे, जांभी मृदा आहे. काय आहे ही विविधता? ही मातीची आणि वातावरणाची सुद्धा विविधता आहे. भौगोलिक प्रदेशांची विविधता पण आहे, बेट पण आपल्याकडे आहेत. या सर्व विविधतेचा परिणाम तिथे उगवणाऱ्या पिकांवरती झालेला दिसतो. त्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्या वातावरणानुसार, हवामानानुसार पिकं उगवतात. पिकांच्या बरोबर येते ती म्हणजे खाद्य संस्कृती. आता तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जर कुठेतरी पर्यटन केलं असेल किंवा तुम्ही शिक्षणानिमित्त
किंवा कुणाच्या तरी नातेवाईकांच्याकडे जाण्या येण्याच्या निमित्ताने जर तुमच्या जन्मगाव आणि वाढलेलं जे गाव आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर गेला असाल तर तिथली कुठली तरी वेगळी अशी खाण्याची डिश जी असेल ती तुम्हाला जरूर माहिती असेल. तर खाद्य संस्कृती सुद्धा आपल्याकडे प्रचलित आहे, म्हणजे इतकी व्हरायटी आहे आपल्यामध्ये. तर असं वाटू शकतं की हे सगळं वेगवेगळं आहे, म्हणजे हे सगळं भिन्न आहे. इतकी विविधता आहे, इतकी डायव्हर्सिटी आहे की त्याचा अर्थ हे सर्व एकमेकांमध्ये विभागलेले आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणूनच आपल्या देशाचं ब्रीद काय तुम्हाला माहिती असेल, विविधतेत एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी. त्या दृष्टिकोनातून भारतीय समाज समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर समाज समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं आहे की समाजामध्ये काही चुकीच्या प्रथा आहेत. मग त्याच्यामध्ये हुंडाबळी आहेत, सेक्स डिटर्मिनेशन आहे, ज्याच्यामध्ये मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो, मुलाचा गर्भ जन्म मुलाचा झाला पाहिजे कारण तो वंशाचा दिवा असेल. मग वंशाचा दिवा जसा आहे तसा वंशाची पणती सुद्धा असू शकते. या प्रकारच्या संकल्पना आणि स्कीम्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटला आणाव्या लागतात. त्याच्यावरती आळा घालण्यासाठी सरकारला काही नियम बनवावे लागतात. तर महिला आणि त्याच्यामध्ये महिला संघटनांची काय भूमिका आहे, लोकसंख्या आणि त्या संदर्भातले काही मुद्दे आहेत का, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की लोकसंख्या वाढते आहेच आहे, पण त्याच्यामध्ये सेक्स रेशो जो आहे म्हणजे 1000 पुरुषांमागे जन्माला येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण, मग त्याच्याशी रिलेटेड काही मुद्दे आहेत का, या सर्व मुद्द्यांचा, त्याचबरोबर लोकसंख्या वाढ आणि तुमचा विकासाचा दर. लोकसंख्या एवढी वाढते आहे पण विकासाचा दर असा हळू वाढतोय, म्हणजे विकासाचा दर चा जो ग्राफ आहे तो खूपच स्लो आणि न वाढणारा किंवा कमी वाढणारा आहे, पण लोकसंख्येचा ग्राफ जो आहे तो एकदम पटकन वाढणार आहे. मग ह्याच्यामध्ये समन्वय कसा साधायचा आहे, मग त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते भारतीय समाजाशी कुठेतरी रिलेटेड आहेत का, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर महिलांचं आर्थिक व्यवस्थेमध्ये असणारं सहभाग जो आहे तो खूप कमी आहे. म्हणजे महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे, एज्युकेशनशी रिलेटेड जर तुम्ही बघितलं लिटरसी रेट त्यांच्यामध्ये हळूहळू वाढतो आहे, पण ज्या महिला शिक्षित झाल्या आहेत त्यांचा आर्थिक म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या जनरेशनमध्ये तेवढं प्रमाण नाही आहे. मग ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर मग घरकाम जे केलं जातं आहे त्या घरकामामध्ये त्याचा मोबदला स्त्रियांना मिळतच नाही. आपण गृहीत धरून चालतो घरातली बाई जी आहे तिनेच घरकाम करायचं आहे, पण ती त्याच्या बदल्यात किती पैसे वाचवते आहे आणि त्याच्यामध्ये तिचा आर्थिक सहभाग काहीच होत नाहीये. मग इथपर्यंत दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न जाऊन पोचता आहेत. जागतिकीकरण ही कन्सेप्ट जी आहे त्याचा उल्लेख प्रत्येक सिलेबसच्या पॉइंटमध्ये जरी केलेला नसला तरी जागतिकीकरणाचा संबंध समाजाच्या राजकीय, आर्थिक, भौगोलिक अशा प्रत्येक आयामांवरती झालेला आपल्याला दिसतो. कालच्या लेक्चरमध्ये पॉलिटीचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा काय उपयोग असू शकतो. त्या दृष्टिकोनातून भारतीय समाजावरती सुद्धा परिणाम घडतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय समाजामध्ये जर तुम्ही बघितलं तर लग्न किंवा एक स्त्री आणि एक पुरुष यांनी एकत्र येऊन राहायचं असेल तर तुम्हाला लग्न करणं अपरिहार्य आहे, मग ते तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल. पण त्याच्यामध्ये आता नवीन ट्रेंड येतो आहे लिव्ह इन रिलेशनशिप. त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी यांनीच एकत्र येऊन लग्न केलं पाहिजे, ह्याच्या विरुद्ध जाऊन किंवा ह्याच्या वेगळं काहीतरी म्हणजे सेम सेक्स मॅरेजेस बद्दल सुद्धा बोललं जातंय. तर हा सामाजिक बदलच आहे आणि त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे का, तर ऑब्व्हियसली विचारांची देवाणघेवाण होते आहे आणि आपल्याला भेडसावणारे जे प्रश्न असतात ते आपण एकमेकांबरोबर डिस्कस करतो आहे. त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी ग्लोबलायझेशनशी येऊन आपल्याला जुळलेला दिसतो. म्हणून भारतीय समाज समजून घेतल्याशिवाय आणि भारतीय समाजामध्ये काय काय बदल होतात आहेत, भारतीय समाजामध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करणं ह्या सेक्शनमध्ये आपल्याला करायचं आहे. गुड मॉर्निंग कार्तिक. चला पुढच्या टॉपिककडे जाऊया. आता मी जाते आहे GS2 च्या सिलेबसकडे. इंग्रजीमध्ये तुम्हाला जर सिलेबस हवा असेल तर इथे मी कटआउट दिलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आहात. हा काही पार्ट आहे, याचा झाला असेल तर आता हा सिलेबसचा दुसरा पार्ट आहे, त्याचा सुद्धा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकणार.
स्क्रीनशॉट झाला असेल तर पुढे जाते. सिलेबसचा मी जसं वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन केलेलं आहे आधीच्या पेपरचं, तसंच GS2चा जो पेपर आहे त्याचं नाव भरपूर मोठं आहे. प्रशासन, संविधान, आंतरराष्ट्रीय संबंध. काल त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर आपलं पॉलिटीचं झालं, त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काही पोर्शन सिलेबसचा बघितलेला आहे. तर आता हा पार्ट ए आहे, जसं मी इथे कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे GS2चा हा पार्ट ए आहे. तर तो पार्ट ए कोणत्या विषयाशी संबंधित आहे, त्याचं हेडिंग काय आहे, तर प्रशासन, संविधान आणि काही महाराष्ट्राच्या भारांशासह. तर ह्याच्यातले काय काय मुद्दे आहेत बघा. पहिलं आहे ते म्हणजे भारतीय संविधान. संविधान काय असतं हे मी कालच्या लेक्चरला ऑलरेडी एक्सप्लेन केले, पण तरी आत्ता आपण सिलेबस डिस्कस करतोय. सिलेबसच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाचे कुठले कुठले अँगल्स तुम्ही अभ्यासणं अपेक्षित आहे ते UPSCने इथे ऑलरेडी UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये आपल्याला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. कुठले कुठले अँगल्स आहेत बघा. ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. ह्या अँगल्सनी तुम्हाला भारतीय संविधान अभ्यासायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हे जरी 5च शब्द असतील किंवा 5च टर्म्स असतील तरी भारतीय संविधान मी बऱ्याच वेळा सांगितलं की जवळपास 450च्या आसपास 500च्या आसपास आता जाणारी संख्या आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल्स आहेत, संविधानाच्या तरतुदी आहेत. पण ह्या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नॉलेज पाहिजे आहे का, कुठल्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, कुठल्या आर्टिकलमध्ये कशा कशाची प्रोव्हिजन दिलेली आहे, हे माहिती पाहिजेच आहे. ते प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहेच आहे. पण मी अनेक वेळा शब्द वापरते की रीडिंग बिटवीन द लाईन्स. आता रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल तर पर्यावरण, स्वच्छ पर्यावरण असणं हे मूलभूत हक्क आहे, पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. तर त्याचा उल्लेख स्पष्ट मूलभूत हक्कामध्ये दिलेला नाही आहे. राईट टू लाईफ अँड लिबर्टी एवढंच आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे. पण त्याचा अर्थ काय होतो, तो अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अँगल्स अभ्यासावे लागतात. मग त्याच्यामध्ये तज्ज्ञांची मतं येतात, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्सने दिलेले काही निर्णय असतात, त्या निर्णयांचा संबंध येतो. त्याचा संबंधच आहे तो म्हणजे मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही मूलभूत संकल्पना काय आहे, तर व्यक्ती म्हणून तुम्हाला मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःचं ॲनालिसिस केलेलं असतं किंवा स्वतःला आपला स्वभाव माहिती असतो की आपण कसे आहोत. आपल्याला माहिती नसलं तरी आपली आई आपल्याला खूप वेळा सांगत असते की तू अशीच आहे, तू तसाच आहे, थोडंसं बदलायला पाहिजे, थोडंसं हे बदलायला पाहिजे. पण व्यक्तीचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू असतात आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ही म्हण काय आहे, तर आपल्या स्वभावाचे काही गुणधर्म असतात आणि ते गुणधर्म मरेपर्यंत आपल्या बरोबर राहतात. ते गुणधर्म बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी कितीही प्रयत्न केला तरी बदलले जात नाहीत. आता हे निगेटिव्ह अर्थाने आहे, याचा नकारात्मक अर्थ आहे. पण संविधानाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक अर्थ कुठल्या दृष्टिकोनातून आहे, तर काही एक चौकट आहे, काही मूलभूत प्रोव्हिजन्स आहेत संविधानाच्या, ज्या मूलतः बदलणं आवश्यक नाहीये किंवा त्या जर मूलतः बदलल्या तर संपूर्ण आपल्या संविधानाचा आत्मा हरवला जाऊ शकतो. तर ती मूलभूत संरचना जी आहे संविधानाची ती बदलता कामा नये किंवा त्याच्यामध्ये इतकेही बदल केले जाऊ नये की त्याचा आत्मा कुठेतरी हरवून जाईल. अशा दृष्टिकोनातून असणारी ही मूलभूत संरचना आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आपलं संविधान 1950 जानेवारीला अस्तित्वात आलं, पण ते बनवण्यासाठीची प्रोसेस 1946 पासून सुरू झाली होती. पण 1946 पासून सुरू झालेली प्रोसेस आहे म्हणजे त्याच्या आधी संविधानाच्या तरतुदीबद्दल काही घडलेलंच नव्हतं आणि त्याचा काहीही संबंध नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण ब्रिटिश जेव्हा भारतात आलेले आहेत किंवा वेगवेगळे युरोपियन पॉवर्स ज्यावेळेस भारतात आल्या त्यावेळेस त्यांनी आल्यानंतर हळूहळू त्यांचं बस्तान इथे बसवलं आणि ते ट्रेडर्स म्हणजे व्यापारी पासून ते काय बनलेले आहेत, ते राज्यकर्ते बनलेले आहेत. मग जेव्हा ते राज्यकर्ते बनले तेव्हा त्यांच्या अंडर कंट्रोलमध्ये असणारा जो काही भूभाग आहे त्या भूभागाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि त्या भूभागावरती प्रशासन करण्यासाठी त्यांनी काही कायदे केले आणि त्या कायद्यांनी आपल्याला हळूहळू इंट्रोड्यूस केलं, आपल्याला तोंडओळख करून दिली अशा गोष्टींशी की ज्याला आपण राज्यव्यवस्था आणि प्रशासन म्हणतो. आता राज्यव्यवस्था आणि प्रशासन पूर्वी जेव्हा इंग्रज आले त्याच्या आधी म्हणजे मध्ययुगीन काळात आणि प्राचीन काळात भारतामध्ये प्रशासन आणि कायदा व्यवस्था सुव्यवस्था नव्हतीच का, तर असं नाहीये. कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन होतच, पण ज्याला आपण पाश्चिमात्य प्रदेशामध्ये
बदल झाले, क्रांती झाली, त्यानंतर काय काय नवीन संकल्पना आल्या त्याच्याबद्दल भारत अनभिज्ञ होता किंवा त्याच्याबद्दल समाजाला जास्त कल्पना नव्हती. तर त्या गोष्टी हळूहळू इंट्रोड्यूस होत गेल्या आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली ज्यावेळेस 1946ला, 47ला, 48ला आणि 49 साली सर्व भारतीय जे निवडून आले आणि ज्यांनी विधानसभा म्हणते संविधान सभा बनवली, त्या संविधान सभेमध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करून आपलं संविधान बनलेलं आहे. त्यामुळे संविधान जाणून घेणं आपल्याला गरजेचंच आहे, पण संविधानाच्या बॅकग्राऊंडला काय घडलं, संविधानामध्ये असंच का आहे आणि हे का नाही आहे किंवा हे का नको आहे आणि ह्याचा अर्थ नेमका काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायच्यात. प्रीलाही त्या महत्त्वाच्या आहेत, पण प्रीला अप्रोच वेगळा आहे, मेन्सला थोडासा अप्रोच वेगळा आहे. आता पुढचं बघितलं तर तुम्ही हे संविधानाचं एक्सटेन्शन आहे, त्याच्यामध्ये संघ आणि राज्य यांची कार्य जबाबदाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये राज्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि केंद्र शासनाने कशा कशावरती कायदे किंवा निर्णय घेणं अपेक्षित आहे, या संदर्भातल्या आपल्याला तरतुदी करायच्यात. संघ राज्य संरचना काय पद्धतीची आहे, ती आपण का स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम्स आहेत का, केंद्र जास्त बलशाली होतं आहे का, राज्य शासनाचा अधिकार आणि जे काही स्वायत्तता थोडीशी राज्य शासनाला 7व्या सूचीमधून मिळालेली आहे ती धोक्यात आली आहे का, असे करंटमध्ये असणारे जे डिस्कशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला संघराज्य व्यवस्था समजून घ्यावी लागते. आता संघराज्य व्यवस्था म्हटली की फक्त केंद्र आणि राज्य यांचाच विभाजन गृहीत धरलं जातं, पण त्याचबरोबर भारतामधला संघराज्य पद्धती एक वेगळ्या पद्धतीची आहे, कारण त्याच्यामध्ये आपण तिसरा स्तर सुद्धा आपण ओपन अप केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था येतात. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे अधिकार असतात, पंचायत समितीला काय अधिकार आहेत, जिल्हा परिषदेला काय अधिकार आहेत, ही झाली ग्रामीण पातळीवरची असणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची उतरण. त्याचबरोबर शहरी प्रशासनामध्ये आपण बघाल तर लोकसंख्या आणि एरिया वाईज ठरतं की तिथे महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल का नगर परिषद असेल, तर तिथले वॉर्ड्स आणि जे काही काम करणारे कॉर्पोरेटर्स आहेत त्यांनी कशासाठी काम केलं पाहिजे, त्यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, कर आकारणी कशा पद्धतीने होणार आहे, याला कॉन्स्टिट्यूशनचा दर्जा आता मिळालेला आहे, पण त्या पद्धतीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळालेलं आहे का आणि संघराज्य पद्धतीमध्ये त्याचा बदल करण्याची गरज आहे का, या दृष्टिकोनातून या पॉइंटमध्ये ते पॉइंट्स ॲड होतात. विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी. आता आपण जी संघराज्य पद्धती बघितलेली आहे त्याचाच संबंध येतो आहे की मी जे म्हणलं राज्य शासनाने काय करायचं आहे, केंद्र शासनाने काय करायचं आहे, त्यांचे अधिकार ठरवून दिलेले आहेत, त्यांनी काय काम करायचं हे पण ठरवून दिलेलं आहे, पण हे ठरवून दिलेलं आहे तरी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात का, हो तर होतात ना. मग ते वाद निर्माण होणं, ते वादांचं निरसन कसं केलं जातं, त्याच्यामध्ये कोणाची भूमिका महत्त्वाची ठरते, वाद नेमके कशा कशावरून आहेत, मग त्याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनच बरखास्त करणे आणि तिथे आणीबाणी लागू करणे इथपासून होतात. तर तेच तुम्ही आता रिसेंटमध्ये ऐकलं असेल की एक दक्षिणेकडचे नेते होते, ते म्हणाले की दक्षिणेकडनं सर्व पैसा घेतला जातो आणि उत्तरेच्या राज्यांच्या विकासावरती तो सगळा पैसा खर्च केला जातो, त्याच्यामुळे हे दक्षिणेकडच्या राज्यांना फुटून बाहेर निघालं पाहिजे आणि स्वतंत्र देश स्थापन केला पाहिजे. आता ही बोली भाषेतली आणि नेत्यांनी पॉलिटिक्ससाठी केलेले गिमिक्स असू शकतात, पण जेन्युइनली ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे, खरंच असं होतंय का की दक्षिणेकडच्या राज्याकडनं जास्त टॅक्सेस भरले जातात जनतेकडनं, कारण तिथे सुशिक्षितता किंवा एम्प्लॉयमेंट रेट जास्त आहे आणि त्या प्रमाणामध्ये उत्तरेकडची जी प्रदेश आहे, राज्य आहे, त्याच्यामध्ये लिटरसी रेट तर कमी आहेच आहे, पण एम्प्लॉयमेंट जनरेशन पण कमी आहे. त्याचबरोबर त्याच्यामधून निर्माण होणारी जी काही टॅक्सेस आहेत त्याचं भरणा करणाऱ्यांचं प्रमाण पण कमी आहे. मग असं करण्यासाठी जेव्हा सरकार करतं आहे तर त्या दृष्टिकोनातून विभाजन कशा पद्धतीने झालं पाहिजे, हा अन्याय दूर झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे, मुळामध्ये हा अन्याय आहे का, असे अँगल्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघावे लागतात. भारतीय संविधानिक योजनांची इतर देशांशी तुलना. मग त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, जपान आहे, चीन आहे, अशा विविध देशांमध्ये ज्या काही संविधानाच्या रचना आहेत त्या संविधानांच्या रचनांपैकी भारतामध्ये जे आहे ते त्यांच्या राज्यापेक्षा कसं वेगळं आहे, या दृष्टिकोनातून थोडंसं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा भाग आपल्याला इथे संविधानाच्या दृष्टीने करायचा आहे. संसद व राज्य विधिमंडळे हा सुद्धा संविधानाचाच भाग आहे. कायदे निर्मिती जो प्रकार आहे तो कायदे निर्मिती संसद करते आणि राज्यामध्ये कायदे निर्मितीचं काम हे विधिमंडळ करत असतं. तर त्यांना कोणते कोणते कामं
लावून दिलेली आहेत की कुठल्या कुठल्या विषयांवरती तुम्ही कायदे करू शकता. बरं, एकदा कायदा झाला किंवा कायदा निर्मिती कशी होते, मग त्याच्या स्टेजेस कोणत्या आहेत, कायदा निर्मिती झाल्यावर तो कोणाकडे पाठवला जातो, तो अस्तित्वात कोणता येतो, सर्व कायदा निर्मितीशी रिलेटेड. मग त्याच्यामध्ये समित्या स्थापन केल्या जातात का, समित्या कोणत्या कोणत्या असतात, हे अँगल्स त्याच्यामध्ये येतात. आणि आता तिसरा येतो आहे तो म्हणजे न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यामध्ये असणारी रचना आणि त्यांच्यामध्ये असणारे प्रॉब्लेम्स. म्हणजे त्याच्यामध्ये आपले एक्झिक्युटिव्ह, प्राईम मिनिस्टर, हेड असणारा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो. आणि न्यायपालिका, तर कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिकेमध्ये काही वाद आहेत का, म्हणजे बऱ्याच वेळा कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय जे असतात ते न्यायपालिका रद्द ठरवते, संविधानाच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे ती ते खारिज करून टाकते. तर असे जे सर्व अँगल्स आहेत ते ह्या पॉईंट्समध्ये इन्क्लूड होतात. स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट. तर त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, लोकांचं प्रतिनिधित्व कशा पद्धतीने केलं पाहिजे. मग आता त्याच्यासाठी लोकसंख्येची गणना व्हायला पाहिजे आहे. तर तुम्हाला माहिती आहे 2011 साली शेवटची जनगणना झाली, 2021 साली जनगणना होऊ शकली नाही कारण त्यावेळेस कोरोनाचा पॅन्डेमिक चालू होतं. मग आता 2021 होऊन गेले, म्हणजे खरं तर 10 वर्षाच्या वर आता 14 वर्ष होत आलेले जनगणना नाही आहे. मग जनगणना जर नसेल तर जनतेमध्ये काय बदल झालेत, कॉम्पोजिशन जनतेचं कसं बदललेलं आहे कळाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी इंट्रोड्यूस करणं अवघड जातं. पुढचा पॉइंट आहे विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळांचे अधिकार व कार्य व जबाबदाऱ्या, वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे. अर्धन्यायिक मंडळे ज्याच्यामध्ये जी मंडळं आहेत त्यांना काहीतरी न्यायदानाचा थोडासा अधिकार असेल तर त्याला अर्धन्यायिक मंडळे म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे नॅशनल विमेन्स कमिशन आहे, ह्युमन राईट्स कमिशन आहे, SC कमिशन आहे, ST कमिशन आहे, OBC कमिशन आहे. अशी वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचं काम काय आहे, त्या जर चर्चेत असतील तर त्या कशाच्या दृष्टिकोनातून चर्चेत होत्या, अशा पद्धतीने आपल्याला ह्या पार्ट 1 जो आहे सिलेबसचा त्याचा अभ्यास करावा लागतो. आता GS2च्या मधला जो पार्ट 2 आहे त्याच्याकडे मी जाते आहे, ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि सामाजिक न्यायाचा समावेश होतो. GS1 मध्ये जो आपण इंडियन सोसायटीचा पार्ट शिकलेलो आहोत, सगळ्यांना आपण जे बघतो आहोत ते कळतंय ना, जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. खूप हेवी नाही ना होते, सिलेबसचा अर्थ कळतोय ना, आपण ब्रॉड लेवलला अर्थ बघतो आहोत, तो कळतोय ना, जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा मला प्लीज. बुद्धम, नानुराम, शरद, प्रियंका, कार्तिक, वर्गात जे चाललंय ते समजतं आहे ना. येस, गुड मॉर्निंग प्रियंका. ओके ओके, थँक्यू सतीक्षा, समजतं आहे, व्हेरी गुड. पुढे जाऊयात मग आता आपण. आता ह्या टॉपिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडेसे त्याचे ॲप्लिकेबल असणारे पार्ट आहेत. म्हणजे संविधानाची सर्व थिअरी तर आपण बघणारच आहोत पार्ट 1 मध्ये. थिअरी म्हणजे जो कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत, पण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स जे काही संविधानामध्ये सांगितलेल्या तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये सांगितलेल्या तरतुदी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असणार आहेत, तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि संविधान मुळात निर्माण झालेलं आहे ते सामाजिक घडी नीट बसवण्यासाठी. मग समाजाची घडी नीट बसलेली नसेल आणि संविधानामध्ये तरतूद दिलेली आहे पण ती प्रत्यक्षात पाळली जाते की नाही, प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय अडीअडचणी येतात, थोडासा त्याचा संबंध ह्या पार्टशी येतो. तर बघूया पॉइंट काय आहे. विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या. विकास प्रक्रिया व विकास उद्योग, अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट,
विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका, समाजातील दुबळ्या घटकांसाठी. आता दुबळे घटक म्हणजे कोण? एखादा व्यक्ती किंवा समाजातला गट हा दुबळा आहे हे कसं ठरणार आहे? तर फक्त शारीरिक आणि मानसिकच दुबळेपणा असू शकतो असं नाहीये, परिस्थितीमुळे दुबळेपणा आलेला असू शकतो. वीकर सेक्शन्स, मग त्याच्यामध्ये महिलांचा समावेश होऊ शकतो, त्याच्यामध्ये निम्न स्तरावरच्या जाती व्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या जातीतले लोक आहेत त्यांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर जे वनस्पती आणि जंगल आणि ह्या समाज व्यवस्थेचा पार्ट आहेत आणि ते समाजापासून, प्रचलित समाजापासून थोडेसे वेगळे आहेत, एलिनेटेड आहेत, त्या समाजाचा समावेश होऊ शकतो. दुर्गम पर्वतीय प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकांचा समावेश होऊ शकतो. तर दुबळेपणा जो आहे तो दुबळेपणा म्हणजे अशी अवस्था की ज्याच्यामध्ये तुम्हाला असल्यामुळे तुमचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाहीये आणि तो दुबळेपणा हा सामाजिक व्यवस्थेमुळे बऱ्याच वेळा लादला गेलेला असतो. मग ती सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी संविधानामध्ये किंवा सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहेत का? त्या दृष्टिकोनातून ह्या पॉइंटमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था आणि मंडळे. मी जे मगाशी सांगितलं की जे संस्था आणि मंडळांचा संबंध येत होता तो लास्ट पॉइंटमध्ये आपण बघितला, पण त्याच्यामध्ये मग जे काही स्पेशली एबल्ड लोक आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठीच्या संस्था काम करणाऱ्या असतात, काही सरकारी असतात, काही स्वयंसेवी संस्था असतात. युवकांसाठीच्या काम करणारी यूथ आणि मिनिस्ट्री, आपल्याकडे यूथ अफेअर्स सेपरेट मिनिस्ट्री आहे. ओल्ड एज म्हणजे म्हातारे लोक जे आहेत त्यांच्या समस्या काही वेगळ्या असतात. अशा वेगवेगळ्या दुर्बल घटकांसाठीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थाचा आणि असे काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्यांचा समावेश पण ह्याच्यामध्ये होतो. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न. दारिद्र्य, उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न. प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व. आता पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ह्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतात. ज्यावेळेस आपण प्रशासन, ज्या प्रशासनाचा तुम्ही भाग होणार आहात, परीक्षेमध्ये तुम्ही सक्सेसफुल झालात की, तर पारदर्शकता, ट्रान्सफरॅबिलिटी कशी आणायची आहे, मग त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशनचा काय रोल आहे. तुम्हाला माहिती असेल की सरकारी ऑफिसांच्या बाहेर नागरिकांची सनद ही सरकारी कामं चालू असेल, म्हणजे तुम्ही गावामध्ये राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, कुठेही राहत असाल तरी जाता येता तुम्ही याचा आजपासूनच ऑब्झर्व करा. कुठे एखाद्या रस्त्याचं काम चालू आहे, पूल बांधण्याचं काम चालू आहे, सरकारी योजनेतून एखादी पाईपलाईन टाकण्याचं काम चालू असेल मोठ्या प्रमाणावरती, तर त्याच्या तिथे एक बोर्ड लावलेला असतो, राईट टू इन्फॉर्मेशनची रिलेटेड तो बोर्ड असतो की ह्याचं कंत्राट कुणाला दिलेलं आहे, हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे, हे काम कशाच्या संदर्भात आहे, कुठल्या खात्याच्या अंतर्गत हे काम सुरू आहे, ही माहिती आपणहून सरकारने म्हणजेच प्रशासनाने देणं गरजेचं असतं. तर ही पारदर्शकता आणता यावी म्हणूनचे काही कायदे सुद्धा बनवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये लोकपाल आहे, लोकायुक्त आहे. त्याचबरोबर उत्तरदायित्व, आन्सरेबिलिटी, म्हणजे आता तुम्ही दिलेली आहे माहिती पण तरी पण क्वेश्चन्स विचारण्याची कोण कोणाला क्वेश्चन्स विचारू शकतं, कशा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे आम्ही 60 वर्षापर्यंत कामावरती रुजू होणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही रिटायर होणार नाही, तोपर्यंत आम्हाला पदावरून कोणी दूर करू शकणार नाही असं प्रशासनामध्ये जरी असेल तरी सुद्धा तुम्ही जर काम व्यवस्थित करत नसाल दिलेलं काम, तर त्याला तुम्हाला कोणाला उत्तरदायित्व आहे. तर मुळात तुमचं उत्तरदायित्व हे लोकांना आहे, सरकारला आहे का एखाद्या बिल्डरला आहे का राजकीय कामकाज करणारे जे राजकारणी आहेत त्यांना तुम्ही उत्तरदायित्व ठेवता. तर ही उत्तरदायित्वाची संकल्पना आपल्याला तिथे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायची आहे. ई प्रशासन, आता इंटरनेट, कम्प्युटर आणि मोबाईल ॲप्स आणि वेबसाईट या सर्वाचा उपयोग करून उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेवरती परिणाम घडला आहे का, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, या दृष्टिकोनातून हा मुद्दा आपल्याला माहिती सांगतो. नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, तर पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे तुम्ही ज्याचा भाग होणार आहात, MPSC असेल, UPSC असेल, त्याच्यातून रिक्रूट होणारे जे लोक आहेत त्यांची समाजामध्ये आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून काही भूमिका आहे का, ती भूमिका आपल्याला ह्या टॉपिकमध्ये समजून घ्यावी लागणार आहे.
प्रियंकानी प्रश्न विचारलाय, मॅडम माझं कन्फ्युजन होतं आहे. ओके, प्रियंकानी प्रश्न डिलीट केलाय का? प्रियंका कन्फ्युजन होत असेल तर मी प्रश्न वाचून झाला ऑलरेडी, त्याच्यामुळे मी उत्तर देते आहे. हे जे लेक्चर्स आहेत ना हे यूट्यूबवरती आहे, त्याच्यामुळे हे फ्री असणार आहेत आणि तुमच्या ॲपमध्ये सुद्धा हे लेक्चर्स नंतर अपलोड होतील फ्री कंटेंटमध्ये. तर हे लेक्चर्स पुन्हा एकदा बघा. सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर एकदाच बघून सगळं समजेलच असं नाही, कारण मी बोलती आहे तर तुम्ही, मी जेव्हाच बोलतीये सिलेबस डिकोडिंगचं, तर तुम्ही ते लिहून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचं जर लिहिणं झालं नसेल तर तुम्ही ते रिप्ले करून, म्हणजे पुन्हा पुन्हा जाऊन ते व्हिडिओज बघायचेत आणि त्याच्या वहीमध्ये नोट्स काढायच्या. तुम्हाला आठवत असेल सिलेबस डिकोडिंगच्या पहिल्या लेक्चरच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला घरचा अभ्यास आहे, होमवर्क आहे, जो तुम्ही करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरला जो सिलेबस कंप्लीट केलेला आहे प्रीचा आणि मेन्सचा, GS1चा आणि निबंधाचा, तो संपूर्ण सिलेबस तुम्ही वहीत लिहून काढायचा आणि जे एक्सप्लेनेशन मी वहीत देते जे तुम्हाला समजलंय ते पण तुम्ही लिहून काढायचं. त्याच्यामुळे जर कन्फ्युजन होत असेल तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. ओके, आता GS2च्या पार्ट 3 कडे मी जाते आहे. लास्ट पार्ट आहे आपला आंतरराष्ट्रीय संबंध, भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्र यांचे संबंध. आता भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र म्हटलं त्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत का कुठल्या देशांची? अजिबात नावं दिलेली नाहीत. पण आपण 9वी 10वी पासूनच शिकत असतो. पाकिस्तान सगळ्यांना माहिती असतं की पाकिस्तान आपला शेजारी राष्ट्र आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अदर जे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त भूसीमा रेषा नाही शेअर करत, तर ज्यांच्याशी आपण सागरी सीमारेषा शेअर करतो असे मालदीव आणि श्रीलंका नावाचे देश सुद्धा भारताचे शेजारील राष्ट्र आहे. मग त्याच्यामध्ये चीन आहे, अफगाणिस्तान आहे, म्यानमार आहे, नेपाळ, भूतान, बांगलादेश आहे. तुम्ही बघाल तर याच्यामध्ये पहिलाच पॉइंट भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र आहे. तर शेजारांची भूमिका काय महत्त्वाची असते? आता तुम्ही म्हणाल गावाकडे मॅडम आमच्या घराला घर लागून नाहीच आहे, शेताला शेत लागून तर असणारच आहे. शेत जमिनीमध्ये म्हणजे तो आपला शेजारच झाला. घराला घर लागून नसेल तरी 5 कोसावरती जे पहिलं घर असणार आहे ते तुमचं शेजारच झालेलं आहे. तर अशा शेजारामध्ये काही चांगली गोष्ट घडत असेल तर त्याचाही परिणाम आपल्या घरातल्या वातावरणावरती होतो आणि काही वाईट गोष्ट घडत असेल तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्यावरती होतो. हे मी उदाहरण अनेक वेळा दिलेलं आहे की मध्यरात्री जर एखादं बाळ केकटत उठलेलं आहे, म्हणजे अत्यंत प्रचंड प्रमाणात रडतंय आणि असं लक्षात आलं की त्याला काहीही झालेलं नाहीये पण ते रडतंय. आता ही आता बाहेरची गोष्ट आहे आणि बाळ रडणं हे साहजिक असतं, कधीही कुठल्याही वेळेस बाळ रडू शकतं. पण तुमचा उद्या पेपर आहे आणि तुम्हाला रात्री शांत झोपेची गरज आहे, अस्वस्थ होणार आहे की नाही तुम्ही? किंवा शेजारच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे जोरजोरात करण्यावरती गाणी लावलेली आहेत, कुठली तरी भक्तिपर गीता असू द्या नाही तर सिनेमातली गाणी असू द्या, आणि तुमचा उद्या पेपर आहे, तुमची शांतता भंग होणार आहे. पण हेच शेजारच्या घरामध्ये काही मंगल कार्य आहे समजा आणि त्याला तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुमचा पेपर आहे, पण त्या आवाजाचा तुम्हाला त्रास होत नाहीये, पण तुम्ही थोडक्यात 5 मिनिटं जाऊन तिथे जाऊन आलात आणि परत तुमच्या अभ्यासाला बसलाय, फ्रेश वाटलंय, पुन्हा अभ्यास सुरू केलाय. शेजारा जसं आहे, शेजारच्या घरामधलं तुम्ही ज्या मोहल्ल्यामध्ये, ज्या गल्लीमध्ये, ज्या समाजामध्ये राहता, तो समाज ज्या पद्धतीने आहे त्या समाजातल्या वातावरणाचा परिणाम तुमच्या घरातल्या गोष्टींवरती होतो आहे. म्हणजे तुम्ही ज्या गल्लीत ज्या मोहल्ल्यात राहताय तिथे जर सुरक्षित वातावरण नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा सुरक्षित वाटणार नाहीये. हेच लॉजिक आपल्याला भारत आणि भारताच्या शेजारी राष्ट्रांशी अप्लाय करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधामध्ये तुमच्या शेजारी काय चाललंय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जगात काय चाललंय ते जाणून घेऊन तुम्ही काय करणार आहे, अशातला प्रकार थोडासा इथे आपल्याला आहे. त्याच्यामुळे सनदी अधिकारी होत असताना आपल्याला या गोष्टीचे महत्त्व कळलं पाहिजे. त्याचबरोबर आता तुम्ही बघाल तर भारताचा हितसंबंध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अनेक जगामध्ये काही गोष्टी घडत असतात, भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये काही गोष्टी घडत असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर पंतप्रधानांनी लक्षद्वीपला काहीतरी स्कुबा डायव्हिंग का काहीतरी केलं आणि त्याच्यावरती मालदीव्समधले जे काही मंत्री होते त्यांनी काहीतरी ट्विट केलं का कुठल्या तरी पोस्ट टाकल्या ज्याच्यामधून त्यांचं रिस्पेक्ट राखला गेला नाही. मग भारतातले सेलिब्रिटीज, भारतातले लोक यांनी मालदीव्स आणि त्यांच्या मंत्र्यांना खूप जास्त बोल लावले वगैरे वगैरे. आता हे जे आहे त्याचबरोबर मालदीव्समध्ये चीन आणि मालदीव यांच्यामध्ये काहीतरी करार होतो आहे. तर असे जे काही द्विपक्षीय म्हणजे 2
देश एकत्र येऊन काही करार करतायत आणि त्याचा संबंध भारताच्या इंटरेस्टवरती, भारताच्या भल्याबुऱ्यावरती जर होणार असेल तर अशा गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला ह्या सेक्शनमध्ये गरजेचं ठरतं. त्याचबरोबर विकसित आणि विकसनशील, आता ह्याच्यामध्ये आपल्याला विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा हितसंबंधांवरती होणारा, आणि आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे जे ट्रान्सलेशन आहे हे भांडवलदार असं MPSCने मराठीमध्ये जे केलेलं आहे ते चुकलेलं ट्रान्सलेशन आहे. इथे प्रवासी भारतीय पाहिजे. म्हणजे मी सेपरेट IRचं लेक्चर घेतलेलं आहे सिलेबस डिकोडिंगचं, त्याच्यामध्ये सुद्धा मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर भारतीय भांडवलदारांवरती होणारा परिणाम असं नाही आहे. इंडियन डायस्पोरा असा UPSCच्या इंग्रजीमध्ये असणारा सिलेबस आणि MPSCचा सुद्धा जो इंग्रजी सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंडियन डायस्पोरा हा शब्द आहे. तर डायस्पोराचं ट्रान्सलेशन हे भारतीय भांडवलदार होत नाही, निवासी भारतीय, अनिवासी भारतीय, सॉरी, नॉन रेसिडेंट इंडियन्स किंवा अनिवासी भारतीय किंवा प्रवासी भारतीय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इंडियन डायस्पोरा म्हणजे प्रवासी भारतीय. तर ह्याचं ट्रान्सलेशन इथे मराठीमध्ये चुकलेलं आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे तुम्ही सिलेबस वाचताय तिथे तो टॅली करून बघणं तुम्ही गरजेचं आहे. तर राज्यसेवेच्या सिलेबसमध्येच ही चूक आहे. त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या क्लासेसचे किंवा यूट्यूबवरती फिरणारे सिलेबस तुम्ही वाचलेत तरीसुद्धा तुम्ही एकदम अलर्ट असणं गरजेचं आहे की नेमका सिलेबस काय आहे. तर इथे हा खोडून तुम्ही प्रवासी भारतीय असा शब्द लिहायचा आहे. तर विकसित देश म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये विकासाची संकल्पना काय आहे, भारतामध्ये विकासाची संकल्पना काय आहे, 20-30 वर्षांपूर्वी विकासाची संकल्पना काय होती, आज विकासाची संकल्पना काय आहे. तर या संकल्पना तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये होतील, त्याचं नॉलेज तुम्ही इथे IR मध्ये अप्लाय करायचं आहे. मी परत परत सांगतेय की हे GS1, GS2, GS3, GS4 असं जरी सिलेबसचं विभाजन MPSCने आणि UPSCने केलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांशी रिलेशन आहे. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच तुम्ही ठेवायचा आहे. इकॉनॉमिक्स झालं म्हणून बंद करून ठेवून दिलं, त्याच्यातल्या नॉलेजचा मला IR मध्ये काहीही उपयोग नाही आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यामुळे वेळोवेळी जे शिकला आहात ते इकडे आणि तिकडे अप्लाय करायचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटी आहे ते म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आपल्याला WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सारखी संस्था आहे, IMF सारखी संस्था आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याचबरोबर वर्ल्ड बँक सारखी संस्था आहे. तर या सगळ्या संस्था ज्या काम करत असतात त्या काम कशासाठी करतात, मुळामध्ये त्यांचं उद्दिष्ट काय आहे, कशासाठी त्यांची स्थापना झालेली आहे, त्या का स्थापन झाल्या, केव्हा स्थापन झाल्या, इथपासून तर त्या आज नेमकं काय काम करता आहेत, इतके वर्ष त्यांनी काम केलेले त्याच्यामध्ये त्यांना काही सक्सेस मिळालेला आहे का, त्याच्यामध्ये काही त्यांना अडचणी आलेल्या आहेत का, त्याच्यामध्ये भारताचं योगदान काय आहे, अशा दृष्टिकोनातून हा GS2चा सिलेबस आपला इथे डिस्कस करून होतो आहे. आता मी जाते आहे ते म्हणजे आपल्या GS3च्या सिलेबसकडे. हा चाललेला सिलेबस आपल्याला समजतो आहे ना. चॅटबॉक्समध्ये तुम्ही वेळोवेळी तुम्हाला ज्या शंका येत आहेत त्या पाठवत चला. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इंग्रजी स्क्रीनशॉट हवा असेल तर GS3चा हा सिलेबस आहे. तुम्ही जर बघत असाल तर GS3 मध्ये टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट असे अनेक टॉपिकचा समावेश होतो आहे. हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हा पार्ट 2 आहे सिलेबसचा. आता मराठीतल्या अभ्यासक्रमाकडे येते. या सिलेबसचं सुद्धा मी पार्ट्स मध्ये विभाजन केलेलं आहे. त्याच्यातला पहिला पार्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. आता आर्थिक विकास म्हणजे त्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत ॲक्च्युली. आर्थिक म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय, ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक विकास आपण नेमका कसा करणार आहोत, कधीपासून सुरुवात झाली आर्थिक विकासाला, त्याचबरोबर आर्थिकच विकास फक्त केला की सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत का त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टींची ॲडिशन जी आहे, भरणा जो आहे तो करावा लागणार आहे. अशा वेगवेगळ्या अँगलने इथे तुम्हाला सिलेबसमधले पॉईंट दिसतील. भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे.
साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार, सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, आर्थिक संकल्पना. आता ह्या ज्या 3 पहिले पॉइंट्स आहेत, हे 3 पॉइंट्स हे हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की विकासाच्या ह्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र यांचा काय भूमिका आहे. भारताने 1991 नंतर जे आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत अर्थव्यवस्थेमध्ये त्या कशा पद्धतीने आहेत. आतापर्यंत पंचवार्षिक योजना आणि प्लॅनिंग कमिशनचा खूप महत्त्वाचा रोल होता, पण आता प्लॅनिंग कमिशन नाही आहे अस्तित्वामध्ये. मग हे जे नीती आयोग आलेले आहे ते काय आहे, तर थोडासा आपल्याला हिस्ट्रीचा पार्ट जो आहे अर्थव्यवस्थेच्या भारताचा 1947 पासून काय काय पद्धतीने नियोजन झालं, साधन संपत्तीचे एकत्रीकरण आणि त्या पद्धतीने असणारा विकास आणि वाढ. मग विकास आणि वाढीमध्ये सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना सामावून घेणं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहेत, गरीब गरीब होत जात आहेत. तर ही जी दरी आहे ही दरी भरून काढण्यासाठी सर्वसमावेशक विकासाचा कसा रोल असू शकतो आणि सर्वसमावेशक विकास कशा पद्धतीने केला जाऊ शकतो या दृष्टिकोनातले पॉइंट्स इथे येत आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्प जो सादर केला जातो त्या अर्थसंकल्पामध्ये वेळोवेळी काही ना काही बदल केले गेलेले आहेत. म्हणजे पूर्वी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प यायचा, आता तो 1 फेब्रुवारीला येतो. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेची काय भूमिका असते. अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला माहिती असेल तर पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा आणि साधा अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा. आता रेल्वे अर्थसंकल्पाला वेगळी तजवीज जी आहे ती केलेली नाही आहे. तर हे सर्व बदल आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासावे लागणार आहेत. आता ह्याच्यामध्ये येता आहे तो म्हणजे आपला शेतीचा ॲग्रो इकॉनॉमीचा भाग आहे. हा ॲग्रो इकॉनॉमीचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲग्रिकल्चर थोडासा जॉग्रफीचा भाग येणार आहे, पण जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स यांचं कॉम्बिनेशन असणारा हा ॲग्रो इकॉनॉमीचा भाग आहे. आणि ॲग्रिकल्चर का महत्त्वाचं आहे आणि एवढे 4-5 पॉईंट ॲग्रिकल्चर देण्याची काय गरज आहे, तर सगळ्यांना खायला लागतं आणि खाल्ल्याशिवाय दुसरं कुठलंही काम होत नाही. म्हणच आहे आपल्याकडे, आधी पोटोबा आणि मग विठोबा. तर जेवायला ज्यांच्यापासून मिळणार आहे ते आहेत शेतकरी आणि शेतीचं उत्पादन. तर शेतीच्या उत्पादनामध्ये होणारे बदल, शेतीच्या उत्पादनामध्ये येणारे प्रॉब्लेम्स, शेतीच्या उत्पादनामध्ये समोरची असणारी आव्हानं, या सर्व दृष्टिकोनातून असणारे पॉईंट्स जे आहेत ते या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की सर्वात जास्त उत्पादन आपल्याला सेवा क्षेत्रातून मिळतं अर्थव्यवस्थेमध्ये, पण त्याच्यामध्ये डिपेंडंट असणारी जी काही एम्प्लॉयमेंट जनरेशन रेट आहे तो खूप कमी आहे. पण हेच तुम्ही जर बघितलं तर शेतीतून सर्वात कमी उत्पादन मिळतंय. म्हणजे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल गुड्स नाही, पण त्याच्यामधून अर्थव्यवस्थेमध्ये असणारं जे काही इनपुट आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण त्याच्यावरती आपल्याला 55% जनता ही रोजगारासाठी शेतीवरती अवलंबून असताना दिसते. तर ही जी तफावत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा समावेश मोठ्या पद्धतीमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये झालेला दिसतो. मग प्रमुख पिकं आणि पीक पद्धती आहे, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन पद्धती आहे. तुम्हाला माहिती आहे की भारतातला शेती हा व्यवसाय जो आहे तो बहुत करून मान्सूनवरती डिपेंड असतो. पण सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे किंवा सिंचनाची व्यवस्था काय काय असू शकते, मग त्याच्यामध्ये शेततळं असेल, ठिबक सिंचन असेल, त्याच्यासाठी सरकारचं मिळणारं अनुदान असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रॉब्लेम्स असतील, हे सर्व इथे डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी असणारं ई तंत्रज्ञान, त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुदान, आधारभूत किंमत जी आहे, सार्वजनिक पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे त्याच्यामधून आपल्याला माहिती आहे की रेशनिंगचे शॉप्स ज्याला आपण म्हणतो आणि रेशनिंगचं धान्य हे अत्यंत स्वस्त दरात मिळतं. पण मग ते साठवण्याची व्यवस्था आहे, जे पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये आणलेलं धान्य आहे ते शेतकऱ्यांकडनं आधारभूत किमतीला घेतलेलं आहे, पण मग साठवलं गेलेलं नाही आहे ते योग्य पद्धतीने. त्याला जर साठवलं नाही नीट पद्धतीने ते लोकांपर्यंत नीट पोहोचणार नाही आहे. त्याचबरोबर शेतीमधून निर्माण झालेले जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यावरती भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग किती प्रमाणामध्ये आहे, मग त्याच्यामध्ये फूड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा समावेश होणार आहे, तिला काय काय अधिकार दिलेले आहेत त्याचं समावेशन होणार आहे. मनोज ॲपचा ॲक्सेस मिळणार आहे. आपले फ्री डेमो लेक्चर्स झाले की सर्व लेक्चर्स आपल्या ॲपमध्ये मिळणार आहेत. तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचा मेसेज जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे ॲपचा काळजी करू नका, ॲपचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे.
येस, फीज पेड केलेली आहे मनोज. येस, मिळणार आहे, काळजी करू नका. अजून 1 ते 2 दिवस आपले फ्री डेमो लेक्चर्स झाले की सर्वांना ॲप ॲक्सेस, म्हणजे तुम्ही आत्ता ॲप डाउनलोड करूच शकता आहात, त्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. ॲप डाउनलोड करून तुम्ही फाउंडेशन कोर्स नावाचा जो कोर्स आहे तिथे जे तुम्हाला फ्री मटेरियल दिलेले आहे आणि हे फ्री यूट्यूब लेक्चर्स आहे ते तुम्ही तिथे आत्ताही बघू शकता आहात. फक्त आपण आत्ता ॲपमध्ये काही घेत नाही आहे कारण आपले फ्री डेमो लेक्चर्स चालू आहेत. ओके. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, जो मी मगाशी मुद्दा सांगितला की आपण जे जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल इंट्रोड्यूस केलेले आहेत, म्हणजे सरकारी क्षेत्र थोडंसं कमी करत आलो आहे आणि खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेमध्ये खाजगी क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू वाढतो आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे परिणाम जे आहेत ते बघावे लागणार आहेत. पायाभूत सुविधांमध्ये ऊर्जेच्या संदर्भातलं जे आव्हान आहे भारताचं समोरचं, त्या आव्हानाला आपण कसे तोंड देणार आहोत हे आपल्याला तिथे बघायचं आहे. विमानतळं, रेल्वे, ऊर्जा, बंदरं ह्या सर्व संदर्भामध्ये असणारे चॅलेंजेस आपल्याला इथे अभ्यासावे लागणार आहेत आर्थिक विकास या दृष्टिकोनातून. आणि त्याचा स्पेसिफिक MPSC साठी महाराष्ट्राच्या रिलेटेड असणारे जे स्पेसिफिक संबंध आहेत त्याचाही अभ्यास करावा लागणार आहे. आता येते आहे दुसऱ्या पार्टकडे, GS 3चा जो पेपर आहे त्याचा दुसरा पार्ट हा आहे तंत्रज्ञानाशी संबंधित. आता इथे जनरल सायन्सचा आपल्याला करण्याची गरज नाही. जनरल सायन्सचा सिलेबस आपल्याला फक्त प्रीसाठी असतो. मेन्सचा मात्र सिलेबस आपल्याला तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा वापर कुठे कुठे होतो आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी काय करायचं आहे तर घडामोडी, ज्या चालू घडामोडी आहेत करंटमध्ये जे तंत्रज्ञान डिस्कशनमध्ये आहे ते आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय. मग त्याच्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये होणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम, ChatGPT म्हणजे त्याच्यामध्ये सर्च करण्यासाठी असणारा उपभोग जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा लोक करत आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला माहिती आहे की काहीतरी डीप फेक नावाची एक टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याचबरोबर लोकांचे चेहरे बदलून काहीतरी नुसतंच प्रोफाईल पिक्चर चेंज करण्याचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच तो आहे. तर त्याच्यामुळे चालू घडामोडी आणि त्यांचे उपाययोजन, दैनंदिन जीवनातील परिणाम, भारतीयांची कामगिरी काय आहे ते आपल्याला इथे नीट करावं लागणार आहे. आणि तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण करण्याची गरज आहे का, ते नवीन नवीन तंत्रज्ञान डेव्हलप व्हावं म्हणून युनिव्हर्सिटीजमध्ये सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहेत का, की पाश्चिमात्य देशांमध्ये जे तंत्रज्ञान डेव्हलप झालंय त्याच्यावरच आपण डिपेंडंट राहणारे, अवलंबून राहणारे. मग त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे भाग येतो तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. मग आत्मनिर्भर भारत जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा भाग आहेच, पण ती टेक्नॉलॉजी तुम्ही स्वतः जनरेट केली तर तुम्हाला दुसऱ्या देशांवरचा असणारं तुमचं अवलंबित्व जे आहे ते कमी करता येऊ शकतं. माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या संबंधित असणाऱ्या समस्या. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचं तुम्ही बघितलं तर तंत्रज्ञानाचा स्पेसिफिक उल्लेख टॉपिक्सचा इथे केलेला आहे. पण मी जसं म्हटलं तर करंटमध्ये जर एखादी टेक्नॉलॉजी डिस्कशनमध्ये असेल तर त्याचा समावेश या टॉपिकमध्ये होणार आहे. पुढच्या पार्टकडे जाते आहे GS 3चा. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे जैवविविधता, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन. आता जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हे बऱ्याच वेळा एकमेकांना संबंधित असणारे टॉपिक आहे. त्याचं कारण आहे की जी काही डेव्हलपमेंट आपण करतो आहोत, विकासाचा मार्ग मानवाने अवलंबलेला आहे, त्याचा डायरेक्ट परिणाम पर्यावरणावरती होतो. म्हणजे नैसर्गिक आपत्ती ह्या पूर्वी नव्हत्या का तर होत्या, नैसर्गिक आपत्ती आत्ता पण आहेत का तर आहेत. म्हणजे भूकंप, ज्वालामुखी, पूर, दुष्काळ, ढगफुटी, लँडस्लाईड हे सर्व प्रकार पूर्वी पण होते, आता पण होतात आहेत. पण माणसाच्या हस्तक्षेपामुळे त्याचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे पूर्वी जर एका वर्षामध्ये 1 किंवा 2च अशा गोष्टी घडत असतील तर त्या आता 10 किंवा 15 घडतात आहेत. तर हे जे ह्युमन इंड्यूस्ड एन्व्हायरमेंटला निर्माण झालेला जो धोका आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे बघायचं आहे. आणि त्याच्यामुळे हे जर वाढणार आहे तर मग अशा दृष्टिकोनातून होणारे परिणाम जर लिमिटेड करायचे असतील तर मानवाने काय काय सुधारणा केल्या पाहिजेत.
आणि त्या सुधारणा करेपर्यंत काही वेळ जाणार आहे, तोपर्यंत ह्या आपत्त्या येतच राहणार आहेत. तर मग आपत्ती आल्यानंतर आपण काय करणार आहे? मग तैवानचा भूकंप असेल, उत्तराखंडमध्ये आलेला पूर असेल, या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनासाठी भारत किती प्रिपेअर आहे, भारतातले लोक किती प्रिपेअर्ड आहेत, या दृष्टिकोनातून आपल्याला हे जैवविविधता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा टॉपिकमध्ये आपल्याला सिलेबस इथे दिलेला आहे. लास्ट कडे ती आहे GS3 मधला जो लास्ट टॉपिक आहे तो आहे अंतर्गत सुरक्षितता किंवा सुरक्षा, विकास आणि उग्रवादाचा प्रसार. मग उग्रवाद म्हणजे काय, नक्षलिझम म्हणजे काय, टेररिझम म्हणजे काय, अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षेमधले फरक काय आहेत, अंतर्गत सुरक्षेसाठी असणारी आव्हानं जी आहेत ती आव्हानं बाह्य राज्य घटकांमुळे आहेत का, संप्रेषण जाळ्यामार्फत, संप्रेषण म्हणजे इंटरनेटचं जे जाळं आहे त्याच्यामुळे सुरक्षेला काय आव्हानं आलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की बँकिंगचे फ्रॉड्स बरेच होत असतात, मग त्याच्यामध्ये तुम्ही चुकीच्या एका लिंकवर क्लिक केलात की तुमचे पैसे कट होतात, किंवा पोलीस बोलतोय आणि पोलीस आहे आणि तुम्हाला जर अटक नको असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, नाही तर मग असं होईल तसं होईल, हे ब्लॅकमेल आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम्स आहेत की तुमचे फोटोज चुकीच्या पद्धतीने वापरलं जाणं असेल, या दृष्टिकोनातून असणारी आव्हानं इंटरनेटशी रिलेटेड जी आहेत ती काय आहेत आणि ती आव्हानं टॅकल करण्यासाठी आपली मशिनरी सुसज्ज आहे का, असे प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला टॉपिक जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार मी जे आत्ता एक्सप्लेन केलं व त्यावरील प्रतिबंध, सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, त्याचबरोबर विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश. मग त्याच्यामध्ये CRPF आलं, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तर आलंच, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस असतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस असतात, BSF वगैरे, ह्या सगळ्या जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, CISF आहे, इंडस्ट्रियल सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारे आहेत. तर हे सर्व जे आहेत त्या दृष्टिकोनातून असणारी जी काही फोर्सेस आहेत त्या सर्व फोर्सेसची माहिती, त्या फोर्सेसला काय टार्गेट दिलेलं आहे, ते टार्गेट ते कशा पद्धतीने काम करतात, त्यांची सुरक्षा व्यवस्था प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी काय आहे, इत्यादी इत्यादीचा सर्व समावेश या सुरक्षा क्षेत्रामध्ये होतो. दिव्या, राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी MSCITचा कोर्स आणि टायपिंगचा कोर्स करण्याची अर्हता नाहीये, म्हणजे कंपल्सरी नाहीये, तुमच्यावरती येते. तुम्हाला करायचं असलं तर करायचं, नसलं करायचं तर नाही केलं तरी चालेल. पण आपल्या टॉपिकमध्ये ई प्रशासन सारखा टॉपिक आहे, त्याच्यामुळे कम्प्युटरचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे का, कम्प्युटर ऑपरेट करता यायला पाहिजे का, तर ते गृहीत धरलेलं आहे. कारण हल्ली सरकारी ऑफिसेसमध्ये सगळ्यांना MSCIT करणं कंपल्सरी केलेलं आहे, कारण तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. पण म्हणून तुम्हाला सिलेक्शन होताना MSCITचं सर्टिफिकेट द्यावं लागतं का, तर नाही. तर MSCITचा कोर्स आणि टायपिंगचा कोर्स करणं कंपल्सरी नाही, पण MSCITचं म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज मात्र तुम्हाला पाहिजे आहे. ओके दिव्या, आता मी जाते आहे तो म्हणजे आपला शेवटचा पेपर येतो आहे GS4चा पेपर. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याचा झाला असेल तर हा पार्ट सिलेबसचा. आता टाइप्ड पार्ट कडे जाऊया. याचं सुद्धा मी डिव्हिजन केलेलं आहे गटांमध्ये, काही ठिकाणांमध्ये आपण डिवाइड केलेला आहे GS4चा सिलेबस. आता GS4चा सिलेबस थोडासा ट्रिकी वाटू शकतो आणि तुम्हाला असं वाटू शकतं की काय हे बोर आहे किंवा हे किती डिफिकल्ट आहे, आम्ही कसं ठरवणार की हे काय चांगलं आहे का वाईट आहे, योग्य आहे का अयोग्य आहे. आता तुम्हाला वाटेल योग्य आणि चांगलं हे दोन्ही शब्द एकसारखेच आहेत, पण तसं नाही आहे. जे योग्य असेल ते तुमच्यासाठी चांगलं असेलच असं नाही, किंवा जे चांगलं आहे तुम्हाला वाटतं की बरोबर आहे पण ते बरोबर आहे म्हणजे चांगलं असेल असं पण नाही. तर आता ही गुगली गेलेली असू शकते, पण नीतिशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच गोष्टींचा विचार करावा लागतो एक अधिकारी म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की GS4चा अभ्यास आत्तापासून करणं गरजेचं नाहीये,
कारण GS4च्या पेपरचे आन्सर्स लिहिण्यासाठी तुम्हाला आधी वैचारिक पातळी डेव्हलप व्हावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासकीय व्यवस्था काय आहे, संविधान काय आहे, त्याचा गाभा काय आहे, अधिकाऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, या सर्वांचं नॉलेज म्हणजे ऑल GS3चे जे सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून तुम्हाला एक पद्धतीची वैचारिक पातळी लेव्हल जी आहे ती आणावी लागेल आणि त्या लेव्हल नंतर तुम्हाला एथिक्सचा जो अभ्यास आहे तो करता येणार आहे. त्याच्यामुळे एथिक्सचा अभ्यास सगळ्यात आधी नाही करू शकत तुम्ही, तो करायचाच आहे. तो स्कोरिंग विषय सुद्धा आपला ठरू शकतो मेन्सच्या या संपूर्ण जर्नीमध्ये जर तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर. त्याच्यामध्ये GS4 मध्ये वैचारिक पातळी असणं गरजेचं आहे आणि लिखाण कौशल्य असण्याचा कस जो आहे तो सगळ्यात जास्त ह्या पेपरमध्ये लागू शकतो. तर आधी सिलेबस डिस्कस करूया. या अंतर्गत सूचना काय दिली आहे बघूया आधी UPSC आणि MPSCनी. या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षांबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजेच केस स्टडीचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल. आता तुम्हाला असं वाटेल मॅडम हे जे डायरेक्शन दिलेलं आहे हेच आम्हाला काही कळलेलं नाही आहे. हे सचोटी आणि संघर्ष आणि काय घटना अभ्यास आणि दृष्टिकोन आणि काय हे समंजसपणा हे काय आहे सगळं, हे काहीही आम्हाला माहिती नाही आहे किंवा काहीही समजत नाही आहे शब्दांचा अर्थ. पण इट्स ओके, त्याचा अर्थ सांगण्यासाठीच आपण हे डिस्कशन करतो आहोत. ही सूचना झाली, हा सिलेबस नाही आहे. सिलेबस आधी डिस्कस करू आणि ह्या सूचनांकडे मी पुन्हा येते. ओके समीर, PSIची ॲड कधी येणार आहे हे आता आयोगालाच माहिती. इलेक्शन्समुळे कंबाईनची जी डेट डिक्लेअर होती ती डिक्लेअर केलेली डेट आता पोस्टपोन केलेली आहे, त्याच्यामुळे ती पोस्टपोन झालेली आहे. पण आता डेट कधी येते ते इलेक्शन्सच्या दरम्यान तरी सांगता येणार नाही. ओके तर आता सिलेबस बघूया आपण. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम, नीतिशास्त्र खाजगी सार्वजनिक संबंधांमधील मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका. पहिला टॉपिक तुम्ही जर बघितला तर नीतिशास्त्र म्हणजे काय, हे एथिक्स जो प्रकार आहे तो नेमका काय असू शकतो. एथिक्स म्हणजे काय असा प्रश्न पडू शकतो. नीतिमत्ता म्हणजे काय, नीतिशास्त्र म्हणजे काय. तर चांगलं आणि वाईट, ठीक आहे. मला असं वाटतं की मी अमुक तमुक खाणं हे माझ्यासाठी चांगलं आहे आणि तमुक तमुक खाणं हे माझ्यासाठी वाईट आहे, असं एक धारणा जी असते त्याला आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या बद्दलचे असणारे आपले ठोकताळे असतात ते. पण त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते ती म्हणजे मला जे हवं आहे ते मला कळालं पण ते योग्य आहे का, ज्याला आपण म्हणू शकतो गुड आणि एव्हिल, चांगलं आणि वाईट. तर चांगलं आणि वाईटची डेफिनेशन काय आहे आणि बरोबर आणि चूकची डेफिनेशन काय, ह्या डेफिनेशन भोवती ह्या दोन कन्सेप्ट फिरतात. तर ज्यावेळेस व्यक्तिपरत्वे असते ती गोष्ट बदलू शकते की ती बरोबर आहे का चूक आहे. पण समाज म्हणून जेव्हा एखादी गोष्ट ठरवली जाते तेव्हा ती ठरवली जाते चांगली किंवा वाईट. तर हे चांगलं, हे वाईट, हे चूक, हे बरोबर, हे काय प्रकार आहेत. तर ही जी मूल्ये आहेत ती मूल्य समाजामध्ये बिंबवली जातात. आता ती समाजामध्ये बिंबवण्यामध्ये कुटुंबाचा काय रोल असू शकतो,
समाजाची म्हणून काय भूमिका असू शकते आणि शाळेची काय भूमिका असू शकते, या दृष्टिकोनातून आपल्याला ते बघायचं. तुम्हाला माहिती आहे की लहानपणापासून जेव्हा मूल वाढतं तेव्हा कुटुंबामधून ज्या गोष्टी ते शिकतं आणि समाजाचाच एक भाग असणारी म्हणजे आत्ताच्या काळामध्ये प्रचलित असणारी गोष्ट म्हणजे शाळा. तर समाजामध्ये असणारी प्रचलित असणारी ही जी शाळा आहे, तर घरामधली आई आणि वडील आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये वर्गामध्ये असणाऱ्या बाई, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असणारे ह्या 3 व्यक्ती असतात समाजामध्ये, किंवा आजी आजोबा, घरातले जे लोक आहेत ते, त्यांच्याकडून मुलं शिकणार आहेत. मग अशा गोष्टींमध्ये मुलं शिकणार आहेत म्हणजे ते नेमकं काय शिकणार आहेत, त्यांनी काय शिकलं पाहिजे, तर बरोबर काय आणि चूक काय, चांगलं काय आणि वाईट काय, हे जरी माणूस प्रत्येकाच्या आपल्या मुलांना शिकवत असला तरी काळानुरूप त्याची व्याख्या बदलत जाणार आहे. जाती व्यवस्था पाळणं हे चांगलं आहे, त्यावेळेस ते चांगलं होतं, पण काळानुरूप जशी ॲडव्हान्समेंट होत गेली आणि वेगवेगळे त्याचे अँगल्स लोकांना माहीत पडले, त्यावेळेस जाती व्यवस्था हे चांगलं नसून ती एक वाईट गोष्ट आहे आणि ती संपली पाहिजे, ह्याच्यासाठीची चळवळ सुरू झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या गोष्टींमध्ये मानवी मूल्य काय आहेत, त्याच्यामध्ये महान नेत्यांनी काय काय सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये महान नेते जे आहेत ते धर्मगुरूच फक्त आहेत का, काही याच्यामध्ये आपल्याला काही नेत्यांनी धर्मसुधारणा घडवून आणलेल्या आहेत, त्या नीतिमत्ताशी आपल्याला जाऊन तिथे अभ्यास करायचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे अभिवृत्ती. आता ही अभिवृत्ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, पुढचा सिलेबस मधला पॉइंट वाचते आहे. आपला जो दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, की तुमचा ॲटिट्यूडच चूक आहे असं बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं. तर ही जी अभिवृत्ती आहे, आपला जो ॲटिट्यूड आहे, अभिवृत्तीपेक्षा ॲटिट्यूड शब्द सोपा वाटतो, पण तरी पण ॲटिट्यूडचे घटक काय आहेत, ॲटिट्यूड कसा ठरवला जातो, कुठल्या कुठल्या गोष्टींचा इम्पॅक्ट ॲटिट्यूड ठरवण्यामध्ये होतो, मग त्याच्यामध्ये विचार आणि वर्तन यांच्याशी त्याचा संबंध आहे का, त्याचबरोबर राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा. तर एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला जो ॲटिट्यूड तयार होतो, तो ॲटिट्यूड तयार होण्यामध्ये राजकारण्यांची भूमिका काय असते, म्हणजे एखाद्या धर्माविषयी आणि एखाद्या जातीविषयी द्वेष पसरवला जातो, तो पसरवला जातो तो त्यांच्या वैयक्तिक हेतूपायी पसरवला जात असतो, पण तो द्वेष निर्माण होतो त्यावेळेस एखाद्या गोष्टीकडचा बघण्याचा आपला जो ॲटिट्यूड असतो, आपला जो दृष्टिकोन असतो, आपली जी अभिवृत्ती असते ती हळूहळू बदलत जाते आणि मग त्याचा दूरगामी परिणाम होत जातो. भारतामध्ये हे धर्म उदयाला येण्याचं कारण काय असणार आहे, 4 धर्म मी म्हणलं भारतामध्ये त्यांचा उदय झालेला आहे, कारण सर्वसमावेशक असणारा भारताचा समाज होता, विविधतेला थारा देणारा आपला समाज होता, सर्वांनी एकसारखंच असलं पाहिजे, एकाच धर्माचं वातावरण असलं पाहिजे, ह्या विचार प्रवृत्तीला भर देणारी समाजव्यवस्था भारताची नव्हती. मग धर्म मानणारे पण जसे भारताच्या समाजात राहत होते तसे धर्म न मानणारे चार्वाक सारखे लोक पण होऊन गेले ना भारतीय समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा होऊन गेले. तर हा जो समाजामध्ये होणारा बदल आहे, मग त्याच्यामधली नीतिमत्ता कुठे कुठे कमी होत जाती आहे का, हे अँगल्स आपल्याला तिथे समजावे लागतील. आणि ह्या अँगल्सचा समजण्याची जी प्रवृत्ती आहे, धर्मनिरपेक्षता आपण ज्या पद्धतीने स्वीकारलेली आहे त्याचा रिलेटेड जो GS2 मध्ये शिकलेला तुम्ही पार्ट आहे तो येतो आहे पुन्हा नीतिशास्त्राचा आणि आपला एथिक्सचा जो GS4चा पेपर आहे त्याच्यामध्ये. आता आपल्यासाठी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे नागरी सेवेसाठी ही जी ॲटिट्यूड आहे त्याची मूलभूत मूल्य काय आहेत, ससोटी काय आहे, निपक्षपातीपणा करायचा म्हणजे काय आहे, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण द्यायचे म्हणजे काय करायचे, सहानुभूती ठेवायची का नाही ठेवायची, आपण सहिष्णू राहायचंय का नाही आहे. आता सहिष्णू हा जो शब्द असतो ना, सहिष्णू या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे. सहिष्णू शब्दाला इंग्रजीमध्ये वापरलेला शब्द आहे बघा एम्पथी अँड टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे त्या गोष्टी टॉलरेट करणं हा थोडासा निगेटिव्ह अर्थाने होतो,
पण आपल्या भाषांमध्ये सहिष्णू हा शब्दाचा अर्थ खूप व्यापक होतो. तर ही सहिष्णुता म्हणजे नेमकं काय आहे? ती सहिष्णुता धर्मापायी ठेवायची आहे, व्यक्तीच्या वेगवेगळ्या विचारांपायी ठेवायची आहे. म्हणजे कुणी उठून कुठल्या नेत्याला जर क्रिटिसाइज करत असेल, आत्ताच्या आत्ता यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्या, असं नेते बऱ्याच वेळा बोलताना तुम्ही ऐकलं असेल. अहो, तुम्हाला जसं तुमच्या मनातलं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तसं मला पण माझ्या बोलण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे ना. मी तुम्हाला मानहानिकारक काही बोलत नाहीये, मी कोणाचाही हेवेदावा करत नाहीये, पण मला जे वाटतंय ते मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मग मी जे बोलते आहे त्याच्यापायी तुम्ही मला लगेच दुसऱ्या देशामध्ये पाठवण्याची भाषा करता आहात का? तर सहिष्णुता शब्दाचा अर्थ जिओ और जीने दो ह्याच्या पलीकडे जाणारा आहे. सलोखा निर्माण होऊन सर्वांची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आहे. तर या प्रत्येक शब्दाच्या अर्थाची व्याख्या आणि आवाका जो आहे तो नीतिशास्त्रामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण हळूहळू पब्लिक सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये जाता आहात, ग्लोबलायझेशन आहे, समाजाची जी गुंतागुंतीची व्यवस्था होत चाललेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अधिकारी झाल्यानंतर कुठल्या गोष्टीला तुम्ही प्रेफरन्स दिला पाहिजे, कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही तटस्थ राहिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून सुद्धा निर्णय घेतला पाहिजे, कारण तो असणार आहे सार्वजनिक सेवेसाठी असणारं समर्पण. तुमची सचोटी तिथे चेक केली जाणार आहे. मग भावनिक बुद्ध्यांक तुमचा किती आहे, इमोशनल कोशंट तपासण्याची गरज का आहे UPSCच्या परीक्षेमध्ये? ते इमोशनल कोशंटची संकल्पना काय आहे, त्याची प्रशासनामध्ये काही उपयोगिता आहे का? आणि भारत आणि जगातील जे नैतिक विचारवंत होऊन गेलेले आहेत किंवा तत्वज्ञानाचे फिलॉसॉफिकल काही लोक होऊन गेलेले आहेत, त्यांचं काय काय योगदान असणार आहे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा मूल्ये नैतिकता या संदर्भामध्ये तुम्ही बघा तर सद्विवेक बुद्धी, उत्तरदायित्व, नैतिक शासन, नैतिक समस्या यासारखे विषय तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रशासनामध्ये सभ्यता पाळायची आहे म्हणजे काय करायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे की माहितीची देवाणघेवाण करायची आहे, पारदर्शकता ठेवायची आहे, नीती संहिता पाळायची आहे तुम्हाला. मग तुम्हाला भ्रष्टाचार पण करायचा नाहीये, आणि भ्रष्टाचार करायचा नाहीये हे स्वातंत्र्यापासून आपल्याला माहिती आहे, पण भ्रष्टाचार संपलेला आहे का, तर संपलेला नाहीये. बरं, पगार चांगला असतो का, असतो, पण मग आता ह्याला मार्ग कसा काढायचा? तर म्हणून नीतिमत्तेचा पेपर अख्खा 250 मार्काचा पेपर आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ओके, आता तुमच्यासाठी मी बाकीच्या सिलेबस डिकोडिंगमध्ये प्रश्नांचा समावेश केला नव्हता, पण GS4 साठी मी काही प्रश्न तुम्हाला घेऊन आलेली आहे जे UPSCच्या 2023च्या पेपरमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याचा अंदाज आला ना तर तुम्हाला कळेल की ह्याच्यासाठी वैचारिक पातळी हवी आहे म्हणजे काय हवं आहे. पहिला प्रश्न बघा, इंग्रजीत वाचते. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय मॉरल इंटिग्रिटी अँड प्रोफेशनल एफिशियन्सी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन इंडिया, इलिस्ट्रेट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. आता एवढ्या टफ लेवलचे प्रश्न येतीलच असं नाही, पण हा जो कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रकार आलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉर्पोरेट, हिंदीमध्ये कॉर्पोरेट शासन असंच वापरलेलं आहे. तर कॉर्पोरेटमध्ये प्रॉफिट मेकिंग आणि प्रॉफिट ह्यालाच महत्त्व दिलं जातं. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला काय वाटतं आहे, ती व्यक्ती सफर होतीये का नाही होतीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कॉल सेंटरमध्ये असणारं ज्या पद्धतीचं कामकाजाचा प्रकार आहे त्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचारलेलं आहे की मॉरल इंटिग्रिटी सोडून फक्त तुम्ही प्रोफेशनल एफिशियन्सीकडे भर देणार आहात का. तर ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल एड इज अन ॲक्सेप्टेड फॉर्म ऑफ हेल्पिंग रिसोर्स चॅलेंज्ड नेशन्स. कमेंट ऑन एथिक्स इन कंटेम्पररी इंटरनॅशनल एड. सपोर्ट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. तर आंतरराष्ट्रीय सहायता ह्याच्यावरची प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, मला असं वाटतंय की तुम्ही ऐकलं असेल, ज्यावेळेस पॅन्डेमिक सुरू होतं आणि हळूहळू ते पॅन्डेमिकमधनं आपण बाहेर पडलो आणि लसीचा शोध लागला. मग लसीचा शोध लागल्यानंतर भारतीयांचं लसीकरण सुरू झालं.
त्यावेळेस भारताने मोठ्या प्रमाणावरती, जरी लसीचं प्रोडक्शन खूप कमी प्रमाणामध्ये होत होतं, संपूर्ण भारतीयांचं कोरोनाची लस देऊन लसीकरण व्हायची प्रोसेस अजून चालू होती, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भारतातून लसचा पुरवठा जो आहे तो आफ्रिकन देशांमध्ये पाठवला गेला. तर हा जो इंटरनॅशनल एड आहे, तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस गव्हर्नमेंटवरती खूप मोठी टीका झाली होती की भारतीयांचं लसीकरण व्हायचं राहिले आणि उठून तुम्ही आफ्रिकेला काय लसी पाठवताय. तर त्याच्यामध्ये येते आहे नीतिमत्ता आणि नैतिकता. त्यावेळेसचं आपलं कारण काय आहे किंवा काय नाही त्या डिटेलमध्ये मी जात नाही आहे, पण तुमच्याकडे जरी नसेल, भारतीय संस्कृती काय सांगते आहे बघा. म्हणजे तुम्ही हे ऐकलेलंही असेल, माझ्या आजोबांनी सांगून ठेवलेलं आहे की जेवायला बसलेला आहात तर त्याच्यामध्ये प्रकृती काय सांगते की तुमच्या ताटामध्ये आहे आणि तुम्हाला भूक लागलेली आणि तुम्ही ताटातलं जेवताय. ही प्रकृती आहे, म्हणजे ही नैसर्गिकता आहे. पण तुम्हाला भूक लागलेली आहे, तुमच्या ताटामध्ये थोडंच अन्न आहे, पण तुमच्या शेजारी पण एक भुकेलेला माणूस बसलेला आहे. तर त्याला जर तुम्ही तुमच्या ताटातलं अन्न काढून दिलेलं आहे तर त्याला सांगते आहे ती आहे आपली संस्कृती. आणि त्याच्या पुढे जाऊन काय येते बघा, तुमच्या ताटामध्ये जेवण आहे ते तुम्हाला पुरणार आहे, पण तुम्हाला दुसऱ्याच्या ताटामध्ये एक अशा काही पदार्थ दिसतो की तो तुमच्या खूप आवडीचा आहे, त्याच्यावरती तुमचा हक्क नाही आहे, पण तो तुम्ही हिसकावून घेता आहात, ती आहे विकृती. तर प्रकृती, संस्कृती आणि विकृती याच्यातला फरक लक्षात घ्या. सोपं उदाहरण आहे. तर तुमच्याकडे लस उत्पादन चालू आहे आणि थोड्या काळामध्ये लस उत्पादन होऊन तुमच्या जनतेची लसीकरण होणारच आहे, पण आफ्रिकासारखा जो खंड आहे तिथले जे देश आहेत त्यांना अमेरिका आणि युरोपियन खंडातले देश लस देत नव्हते. त्यांच्या गोदामांमध्ये लसी तशाच पडलेल्या होत्या, तरी त्यांनी लस पाठवलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये दानशूरपणा दाखवणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण भारताची संस्कृती काय सांगते आहे इथे येते आहे ती म्हणजे नीतिमत्ता. की तुमचे संस्कार, आपण जे मागच्या टॉपिकमध्ये सिलेबसमध्ये बघितलेलं आहे, सिलेबसमध्ये आपण काय बघितलं, काय सांगितलं सिलेबसमध्ये आपल्याला की कुटुंब, संस्कृती, समाज, शाळा याच्यामध्ये काय संस्कार होतात. शेअरिंग इज केअरिंग असं शाळेमध्ये इंग्लिश मध्ये शिकवलं जात आहे, पण भारतीय संस्कृतीचाच भाग आहे हा. संस्कृतीचा भाग आहे की तुमच्याकडे जरी काम, सुदामाची आणि श्रीकृष्णाची काय गोष्ट आहे, एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ल्याची गोष्ट काय आहे, या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत ना, तर तो भारतीय संस्कृतीचा भाग आहे. तर मासा इंटरनॅशनल एड त्यासाठी ते त्यावेळेस खूप डिस्कशनमध्ये होतं आणि त्या आधारावरतीच हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला मी जे एक्सप्लेन करता आहे ते समजतं आहे. रोहिणी, मी तुझ्या प्रश्नाकडे एक 10 मिनिटात येते आहे, एवढा मला पोर्शन संपू देत, मग आपण तुझा प्रश्न घेऊया. ओके. करप्शन वरती प्रश्न आलेला आहे बघा. करप्शन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ फेल्युअर ऑफ कोर व्हॅल्यूज इन द सोसायटी. इन युअर ओपिनियन व्हॉट मेजर्स कॅन बी अडॉप्टेड टू अपलिफ्ट द कोर व्हॅल्यूज ऑफ द सोसायटी. तुमच्या समाजामध्ये जी मूळ संकल्पना आहे, तुमच्या समाजाचा एक गाभा जो आहे तो आहे की दिलेल्या व्यक्तीने ज्याचं त्याचं काम निमूटपणे इमानदारीने करणे आणि त्या इमानदारीचा मोबदला घेणे. हे सुद्धा पूर्वापार अनेक गोष्टींमधून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. माझं कर्तव्य मी पार पाडणे. मग माझं कर्तव्य प्रशासकीय अधिकारी म्हणून मला जी आलेली फाईल आहे किंवा माझ्याकडे जो दाद मागायला आलेला आहे की मला जन्माचा दाखला अमुक तमुक कारणासाठी पाहिजे आहे, तर तू बाबा प्रोसेस पूर्ण कर आणि तुला जन्माचा दाखला लगेच मिळेल. माहितीचा अधिकार ह्याच्याशी संबंधित आहे, सेवेचा अधिकार ह्याच्याशी संबंधित आहे. पण तरी सुद्धा जन्माच्या दाखल्याची जी काही प्रोसेस आहे, जी काही लीगल फी आहे, सरकारने योजलेली जी फी आहे ती मी फी देऊन जन्माचा दाखला जर घ्यायला गेलो तर 100 रुपये 200 रुपये बाबूला मी का द्यायचे आहेत, हे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं असेल. मग ही जी भारताच्या संस्कृतीची गाभा असणारी जी गोष्ट आहे, जी खरं तर भ्रष्टाचाराला एकदमच विरोधी अशी संस्कृतीची बाब आहे. पण मग असा भ्रष्टाचार भारताच्या मध्ये समाजव्यवस्थेमध्ये, प्रशासनामध्ये सगळीकडे जर फोफावला असेल तर भारताचा गाभाच कुठेतरी हरवतो आहे. भारताच्या संस्कृतीचा, समाजाचा गाभाच कुठेतरी हरवतो आहे आणि ज्या समाजाचा प्रशासन म्हणजे सुद्धा एक भाग आहे. अशा दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. तर तुम्ही जर बघितलं तर ह्या सिलेबससाठी
तुम्हाला पुस्तकांमधनं, आता करप्शन म्हणजे काय हे पुस्तकामधून तुम्हाला कळेल, किंवा तुम्हाला हे सुद्धा कळेल की ही सचोटी म्हणजे काय, ॲप्टिट्यूड म्हणजे काय, याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावंच लागणार आहे. पण वैचारिक पातळीचा आवाका जो लागतो, मी जे तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केले, तो तुम्हाला GS1, GS2 आणि GS3चा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर हे चॅलेंज तुम्हाला आपोआपच सोडवता येणार आहे. म्हणून GS4चाच विषय सिलेबस वाचल्यानंतर जरी अवघड वाटत असेल तरी तुम्ही स्वतःला विचार करण्याची जी प्रवृत्ती तुमच्यामध्ये असेल तर ती तुम्हाला इथे उपयोगी पडणार आहे. आणि तुमच्यामध्ये स्वतःला विचार करण्याची प्रवृत्ती नसेल तरी सुद्धा GS1, GS2, GS3चा आपला जे काही आपण कोर्सेस प्लॅन केलेले आहेत त्याच्यामध्ये विचार करून करून, प्रश्न विचारून करून ती प्रवृत्ती आपल्याला वाढवता येते. आता ह्याच्यामध्ये मी एक केस स्टडी जी दिलेली आहे बघा पेपर 4 मध्ये, त्या केस स्टडीचं थोडंसं तुम्हाला उदाहरण इथे वाचून दाखवते. तर इथे ही केस स्टडी दिली आहे, म्हणजे एक प्रसंग दिलेला असतो आपल्याला त्याच्यामध्ये. त्या प्रसंगामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की एका ठिकाणी उत्तर काशीमध्ये लँडस्लाईड झालेली आहे, दरड कोसळलेली आहे आणि दरड कोसळलेली आहे असं तुम्हाला कळलं. तुम्ही कोण आहे असं सांगितलंय बघा, तुम्ही तिथले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात. तुम्ही म्हणजे जो माणूस, जो मुलगा मुलगी उत्तर लिहितोय त्यांनी असं गृहीत धरायचे की तो तिथला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे. तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असल्यानंतर तुम्हाला ही माहिती कळाली तर तुम्ही सर्व जे काही डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे त्या सगळ्यांना, टीम ज्याच्यामध्ये डॉक्टर्स पण आहेत, ते घेऊन तुम्ही तिथे काम करण्यासाठी जाऊन पोहोचलेला आहात लोकांना मदतीसाठीचा. पण तेवढ्यात तुमच्याकडे एक माणूस येतोय, एक पुरुष येतोय, तो सांगतोय की माझी बायको जी आहे ती गरोदर आहे आणि तिला कळा सुरू झालेल्या आहेत, पण तिला खूप जास्त रक्तस्राव पण झालेला आहे. तर तुम्ही मेडिकलची टीम घेऊन, डॉक्टरची टीम घेऊन लगेच तिथे पोहोचताय आणि मदत करण्यासाठी तत्पर आहात. पण झालंय असं की तिला रक्तस्राव होत असल्यामुळे तुरंत तिला लगेचच्या लगेच रक्ताच्या बाटल्या चढवाव्या लागणार आहेत. पण एक नियम आहे की रक्ताच्या बाटल्या जर कोणाला पोचवायच्या असतील तर तुम्हाला रजिस्टर असणारी जी रक्तपेढी आहे त्या रक्तपेढी करून रक्ताच्या बाटल्या घेणं कंपल्सरी आहे डॉक्टर म्हणून. आणि बाय डिफॉल्ट असं झालेली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि तुमचं पूर्वीचं शिक्षण हे डॉक्टरकीचं शिक्षण आहे, एम्समधनं केलेलं आहे असं, किंवा एम्सचा जो नियम आहे तो तुम्हाला माहिती आहे समहा. तर आता तिथले जे काही काम करणारे जे लोक आहेत सरकारी यंत्रणेतले, ते तयार पण झालेत की आम्ही ब्लड डोनेट करतो, आपण लगेचच त्या बाईला रक्ताच्या बाटल्या चढवूया जेणेकरून तिचा आणि बाळाचा दोघांचाही जीव वाचू शकतो. पण नियमाच्या ते विरोधात आहे. मी म्हणलं ना, काय चांगलं काय वाईट, काय बरोबर काय चूक. आता हे बरोबर का चूक कायद्याने ठरणार आहे. कायदा काय सांगतो, रक्तपेढीतनं रक्त घेतलं पाहिजे, रजिस्टर्ड रक्तपेढीतनं. पण आत्ताची डिमांड काय आहे, जर तुम्ही कायदा आणि ते करत बसलात तर ते रक्तपेढी कुठेतरी असेल, ती उघडलेली असेल नसेल, तिथून बाटल्या आणेपर्यंत ती स्त्रीचा जीव वाचला पाहिजे. तर इथे तुम्हाला काय विचारलंय बघा, त्यात अजून एक आहे की जे लोक रक्त द्यायला तयार झालेत ते काय म्हणतात की आम्ही देतो ब्लड, पण आम्ही ब्लड दिलंय आणि आम्ही रक्तपेढीत जाऊन रजिस्टर्ड रक्तपेढीतून ब्लड दिलं नाहीये म्हणून आमच्यावरती तुम्ही कारवाई करू नका, असंही ते तुम्हाला रिक्वेस्ट करतात. तर UPSCने प्रश्न काय विचारलाय बघा, हा प्रश्न आहे 250 शब्दासाठी हा प्रश्न आहे. 20 मार्काला हा प्रश्न आलेला आहे. व्हॉट आर द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड इन दिस केस. नीतिमत्ताच्या दृष्टीने कुठले इश्यूज इथे निर्माण होतात आहेत. आणि दुसरा आहे इव्हॅल्युएट द ऑप्शन्स अवेलेबल टू यू बीइंग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ द एरिया. तर तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असण्याच्या कॅपॅसिटीमध्ये आता तुम्ही आम्हाला सांगा की नीतिमत्तेचे कुठले इश्यूज आहेत आणि दुसरं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून तुमच्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय करू शकाल तुम्ही, हे तुम्हाला तिथे केस स्टडीमध्ये विचारलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचं लेक्चर जे आहे सिलेबस डिकोडिंगचं UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून, मेन्सच्या आणि प्रीच्या दृष्टिकोनातून सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण संपूर्ण थरोली एकदम विस्तृत पद्धतीने सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर बघितलेलं आहे. एकदा रिमाइंड करते आहे, रविवारचं आपलं झालेलं आहे आणि सोमवारचे हे लेक्चर झालेले आहे ज्याच्यामध्ये अमित डहाणे सरांनी परीक्षेचं स्वरूप घेतलेलं आहे. सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर आपलं माझं जे पार्ट 1चं होतं ते ऑलरेडी झालेलं आहे आणि आजचं आपलं पार्ट 2चं आहे. त्याचबरोबर NCERT आणि स्टेट बोर्डचं काय रोल आहे, फाउंडेशन कोर्स
ठीक आहे. आता येते आहे ते म्हणजे उद्याचं शेड्यूल. त्याच्यामध्ये इतिहास आहे, पराग देसले सर घेतील, आणि सामान्य विज्ञानाचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे ते जितेंद्र रसाळ घेतील. तर आपलं उद्या फ्री डेमो लेक्चर संपतात आहेत. एक आठवण सहज तुम्हाला करून देते आहे. तुम्हाला जर लेक्चर्स आवडत आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने घेतोय असं जर तुम्हाला आशा वाटत असेल तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की आपली ही जी 7 एप्रिलला सुरू झालेली बॅच आहे, जी 6 मे पर्यंत चालेल, बरोबर 1 महिना, या 1 महिन्यामध्ये लेक्चरचं स्ट्रक्चर ऑलरेडी सरांनी एका लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की आपण कसं बॅचचं प्लॅन केलेलं आहे ते बघा. आणि आजचा शुभ मुहूर्त आहे. फी एकदम नॉमिनल आहे, 3000 रुपये. तर तुम्ही कोर्स परचेस करा आणि लाईव्ह आणि ऑफलाईन असे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपलं हे क्लासरूम आहे. तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर ऐकणं शक्य नसेल तरी रेकॉर्डेड त्याच दिवशीचं तुम्हाला संध्याकाळी ॲपमध्ये रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा मिळणार आहेत. तर तुम्ही ह्या बॅचचा जरूर लाभ घ्या. ही आपली बेसिक फर्स्ट स्टेप असणारी बॅच आहे. सेकंड स्टेप आपली 7 मेला NCERT स्टेट बोर्डची बॅच सुरू होणार आहे आणि हे 2 बॅच झाल्यानंतर आपला GS फाउंडेशन, त्यानंतर NCERT आणि स्टेट बोर्ड झाल्यानंतर आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जुलैमध्ये सुरू होईल. तर या स्टेपनी तुम्ही जाणं अपेक्षित आहे असं आमचं म्हणणं आहे. हे जर तुम्हाला पटलं असेल तर पहिल्या स्टेपवरती आजच प्रवेश करा आणि तुमची ॲडमिशन पक्की करा. आता मी तुमच्या प्रश्नांकडे येते आहे. रोहिणी प्रश्न विचारलेला आहे, मॅम स्टेट बोर्डचे टॉपिक वाईज क्वेश्चन्स करावे लागतील का MPSC साठी, आणि स्टेट बोर्डच्या नोट्स पण काढायला हव्यात का लर्न करताना? तर रोहिणी, नोट्स मेकिंगचा आपला सेपरेट लेक्चर आहे कशा पद्धतीने काढल्या पाहिजेत. पण याच्यामध्ये एक मुद्दा सांगते आहे की स्टेट बोर्ड वाचायचेच आहेत टॉपिक वाईज, आणि क्वेश्चन्स पण करायचे आहेत आणि नोट्स पण काढायचे आहेत. पण फक्त वाचत असताना नाही काढायचं आहे. त्याचं बेसिक एक नॉलेज असतं की 1 ते 2 रीडिंग झाल्याशिवाय तुम्ही लागोलाग नोट्स काढू नये, कारण तुम्हाला त्याचं नॉलेज नसतं. मग महात्मा गांधींनी अमुक तमुक सांगितलं, सविनय कायदेभंग अमुक तमुक दिवशी झाला, किंवा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, अशा नोट्स तुम्ही काढता. आणि त्याचा धोका काय असतो की ह्या नोट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य असतीलच असं नाही. त्याचबरोबर ह्या नोट्समध्ये जे काही तुम्ही लिहिलंय ते तुम्हाला वाटतंय महत्त्वाचं आहे, तुम्हाला काय वाटतं महत्त्वाचं हे आहेच, पण पहिला पॉईंट आहे की परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला काय वाटतंय ते महत्त्वाचं लक्षात घेऊन मग नोट्स काढायचे असतात. त्यामुळे नोट्स मेकिंगचं लेक्चर आपलं थरोली होईलच, पण नोट्स मेकिंगची घाई मात्र करायची नाहीये. ओके, अजून काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका, अन्यथा आपण थांबूया. काही प्रश्न आहेत का? रोहिणी, प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं मला वाटतंय. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मनोज, दिव्या, समीर, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. गायत्री, हर्ष, शतिक्षा, प्रियंका, कार्तिक, प्रियंका खरात, शरद, बुद्धम, नानुराम, प्रश्न आहे का काही? आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आपण डेमो लेक्चर्समध्ये सांगितल्याप्रमाणे सरांनी आपण प्रॅक्टिस म्हणजे पूर्ण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस नाही करून घेणार, पण तुम्हाला छोटे छोटे काही टॉपिक्स देणार, काही गोष्टी तुम्हाला घरून लिहून आणायला सांगणार. त्यातलाच पहिला पार्टचा होमवर्क मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला होता की तुम्ही सिलेबस घरी लिहायचा आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस म्हणजे क्वेश्चन द्यायचं आणि आन्सर लिहायचं, ही अंतिम स्टेज असते आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसची. पण त्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंगचं सुद्धा आपलं लेक्चर होणारच आहे. त्याच्यामध्ये मी सगळे तुम्हाला ज्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंगचं माझं यूट्यूबचं लेक्चर जर झालेलं तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आन्सर रायटिंगचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण इन डिटेल लेक्चर आपलं या बॅचमध्ये होणारच आहे. ओके, सोनाली, ॲक्च्युली काही जणांनी रिटर्नमध्ये ईमेल केलेला आहे राज्यसेवेला, पण त्यांच्याकडून अजून काहीही रिप्लाय आलेला नाही. फोनवर पण आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता निवडणुका होईपर्यंत तर काही येईल असं वाटत नाही. एसे लेक्चर बॅचमध्ये प्लॅन आहे बुद्धम, तर ॲडमिशन घ्या तुम्ही, तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल.
येस प्रणय, आपण घेणार आहे. हो, UPSC आणि MPSC दोन्हीसाठी उपयोग आहे, स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हीचा, त्या दृष्टिकोनातूनच आपण घेणार आहे. हां, भीती वाटून उपयोग नसतो. बरं, एक शरत तुमची एक चांगली गोष्ट आहे की UPSC करायचं आहे, हे एक तुमच्या मनामध्ये विचार आलेला आहे, आणि दुसरी गोष्ट की त्याची भीती वाटते हे तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर आता या 2 स्टेज तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला UPSC करायचं आणि भीती वाटते. तर आता तिसऱ्या ठिकाणी जायचं आहे की ही भीती दूर कशी करता येईल. तर भीती दूर करणं किंवा भीती दूर केव्हा होते की जेव्हा त्या व्यक्तीविषयी, त्या प्रसंगाविषयी किंवा त्या गोष्टीविषयी आपल्याला जास्त माहिती मिळते. त्यामुळे UPSC विषयी जास्त माहिती मिळणे म्हणजे सिलेबस एकदम फ्रेंडली करून घेणे आणि त्याचा अभ्यासाला सुरुवात करणे. त्याच्यामुळे UPSC करायचं आहे, पोटात गोळा येतोय ह्या विचारशक्तीच्या पलीकडे तुम्ही जायचं आहे आणि ॲक्च्युली 2 हात करून बाया मागे सारून UPSCच्या तयारीला सुरुवात करायचं आहे. हळूहळू ती भीती निघून जाईल. ओके सोनाली, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. मॉडेल प्रश्नपत्रिका कधी येतील. दीपिका, हो रीड करायचं आहे. मेन्सचा सिलेबस इतका व्हास्ट आहे. स्टेट बोर्ड आधी करायचं आणि मग NCERT करायचं, हे असं तुम्ही करू शकता. NCERT आधी करायचं आणि मग स्टेट बोर्ड करायचं असंही करू शकता. पण गो थ्रू तुम्हाला NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्हीतनं करावं लागणार आहे. ओके ओके तुमचे प्रश्न झालेले आहेत असं वाटतं आहे मला. ओके चालेल, थांबूया मग. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू एव्हरीवन.